नमस्कार. आज आपण ऐकू आनंद दिनाच्या तिसऱ्या सत्राकडे चाललोय आणि त्याच्या आधी मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं की जेव्हा स्टोरीटेल आपण भारतामध्ये आणलं तेव्हा त्याच्यामागे असा विचार होता की लोकांना खूप चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपण द्यायच्यात आणि तेव्हा ओरिजिनल करायच्या असं आम्ही ठरवलं. वेगवेगळे विषय हाताळायचे असं ठरवलं आणि अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी मिळालं पाहिजे असा विचार होता. तर हे करताना योगेश मला तुला विचारायचं की ओरिजिनल आणायचं त्याच्यामध्ये रिस्क आहे किंवा तुझा मेन थॉट काय होता? माझा मेन थॉट पेक्षा मला आठवतंय की जेव्हा आम्ही स्वीडनमध्ये गप्पा मारल्या होत्या तेव्हा प्रश्न होता की काय आहे म्हणजे मराठी करायचं काय करायचं. त्याच वेळेस स्टोरीटेलने ओरिजिनल चालू केले होते आणि स्वीडनमध्ये किंवा सगळीकडे स्कॅन्डिनेव्हिया जिथं स्टोरीटेल होतं त्या क्षणाला तिथं क्राईम आणि फॅन्टसी खूप चालतात. तर मी इकडे येऊन बघितलं होतं की क्राईमचे आहेत का आणि नाहीये. तर ते म्हणले की तुम्ही करा म्हणजे तुम्ही ओरिजिनल स्टार्ट करा आणि इव्हेंच्युअली तुम्ही जे नवे पुस्तक येत नाहीये कारण की दॅट वॉज सपोज टू बी आपल्या स्वतःसाठी स्टोरीटेलमध्ये लोकांनी काय यावं हे ते एक स्वप्न होतं तेव्हा तिथं. आणि जेव्हा मी आता आज बघतो की सुकीर्ताने व्हायरसचा जो रिलीज केला आणि मला मागच्या 8 दिवसामध्ये तिघं चौघं येऊन मला सांगितलं की त्यांनी व्हायरससाठी सबस्क्राईब केलं तर कुठंतरी जी एक 5 वर्षापूर्वी इच्छा होती ती कुठंतरी होताना वाटतेय. तर सुकीर्ता तुझा व्हायरस आणि व्हायरसच्या अनुषंगानं कारण की ह्याच्यामध्ये आपण स्वीडिश रायटरचं ओरिजिनल मराठीत केलंय आणि तू स्वतःही बरेच ओरिजिनल्स केलेत. तर तुझा अनुभव कसा आहे बरं रायटिंगचा? व्हायरस हा खूपच मस्त एक्सपिरियन्स होता खरं तर. कारण व्हायरस ही गोष्ट आपल्याला असं वाटते की आता खूप रिलेव्हंट वाटते पण ऍक्च्युअली ती आधी लिहिली गेली आहे खूप. आणि ज्यावेळेस मी आधी ऐकली होती तेव्हा मला वाटलं अरे छान आहे म्हणजे खूप छान म्हणजे सायफाय गोष्ट आहे. पण आपल्या मार्च पासून मला असं झालं की अरे हे ऍक्च्युली घडतंय म्हणजे काही अंश असेल फिक्शन वास्तवात आलं आणि मग असं झालं की आपण काय म्हणजे फक्त हॉलिवूड म्हणजे जगावर आलेलं संकट असं आपण चित्रपटात बघत आलोय पण हे आपल्या आयुष्यातली गोष्ट झाली आणि मग असं वाटलं की ही आपण आपल्या मातीत आणायला पाहिजे. आणि मग ना मातीत माहिती खरंच मातीतच आणायला पाहिजे कारण जी कॅरेक्टर्स आहेत ती आपली मराठी पाहिजे कारण मग ती फक्त ट्रान्सलेट करून नाही उपयोगाची. म्हणून मग आपण असं ठरवलं की व्हायरस आहे ती पूर्णपणे पुण्यात घडते. जी व्हायरस स्टॉकहोम होती जी तिथे घडते तर मग पूर्णपणे पुण्यात घडते. आणि असा जर रोग आला की ज्यामुळे 99% लोकसंख्या जगातली नष्ट झाली आणि मग त्याचा तो पूर्णपणे स्ट्रगल आणि तो पण एका आईचा स्ट्रगल पूर्णपणे अशा पद्धतीने मग ते करायला चालू केलं. आणि आम्हाला असं वाटत होतं की आत्ता खूप रिलेव्हंट आहे त्यामुळे ती लवकरात लवकर आली पाहिजे. त्यामुळे मार्चमध्ये त्याच्यावर काम करायला चालू केलं आणि व्हायरस फायनली झाल्याने मुक्ता बर्वेच्या आवाजामध्ये आपण ती रिलीज केली आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो कारण लोकांना ना ते सायफाय नाही वाटत तर ते आपल्याच आयुष्यातलं वाटतंय हे पण विशेष आहे त्याच्यामध्ये. आणि याला धरून मला सांगायचं वाटतं की तू आता मार्च मध्ये सुरुवात केलीस आणि आता रिलीज पण तुझी झाली. पण एक काळ आपला असा होता की आम्ही लेखकांच्या मागे लागायचो ऍज अ पब्लिशर म्हणून की प्लीज आमच्यासाठी लिहा आणि लेखक म्हणायचे की मला सुचेल तेव्हा मी लिहितो. म्हणजे असं तुम्हाला सिनॉप्सिस वगैरे काय द्यायचं आणि असं शेवट वगैरे आधीच नाही सांगता येऊ शकत. सो तिथपासून आतापर्यंत आता आपण लेखकांकडून सिनॉप्सिस घेतो पिच घेतो किंवा त्या कॅरेक्टरचं एपिसोड ब्रेकडाऊन त्या कॅरेक्टरची कोर व्हॅल्यू काय आहे ते कसं वागणार आहे पूर्ण. सो इतका अभ्यास करून एखादी गोष्ट लिहिणं इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला सांगायला खूप छान वाटतंय की खूप स्त्री लेखिका पण आपल्यासाठी लिहित आहेत आणि त्यामुळे खूप स्त्रियांची वेगळी पात्र पण आपण आणू शकलो. त्यामुळे जर वेळ लव्ह स्टोरी बघताना काय होतं आपल्याला की जे पुरुष पात्र आहे तेच डॉमिनेटिंग आपण बघत आलोय पण म्हणजे स्त्रीच्या अनुषंगाने पण रोमांस तशा गोष्टी यायला पाहिजेत त्या आता आपल्याकडे येत आहेत त्या आल्या किंवा एखादी क्राईम सस्पेक्ट स्त्री आहे किंवा अशा गोष्टीही आपण आणू शकलो. आता ह्या स्त्री लेखिकांबद्दल तू बोलणारच आहेस त्याच्यामध्ये पण असाइनमेंट दिलेलं लिखाण आणि आतून आलेलं लिखाण याच्यामध्ये काही फरक जाणवतो का? मी आता तुम्ही ह्या म्हणजे क्राफ्ट केलेलं आणि नाही मला असं वाटतं की आपल्याकडे ना जे इंट्युशन किंवा ही गोष्ट महत्वाचीच आहे ऑफकोर्स लेखनासाठी पण ती खूप जास्त ग्लोरिफाय केली गेली आहे आणि क्राफ्टिंगला खूप कमी महत्व दिलं गेलंय आपल्याकडे. या दोन्हीचा मेळ पाहिजे कारण कधी कधी आपण बघितलं की जो आम्ही प्लॅन ठरवलाय तो कायम बदललाच गेलाय पण तुमच्याकडे प्लॅन पाहिजे बदलायला. काहीच प्लॅन नाही आणि आपण लिहित जाऊ तर तसं नाही. आणि तुमच्या आतमध्ये काहीतरी लागतं म्हणजे ती गोष्ट लेखकाच्या आत लागते तर ती क्राफ्ट करता येते. जर तुमच्याकडे गोष्टच नसेल तर तुम्ही काहीच क्राफ्ट नाही. लेखकामधलं हे जे बीज आहे ते कसे शोधतात? ते लेखकांची गप्पा मारून ती काय अशी प्रोसेस नसते की हा आता सांगा
तर लेखकांसोबत आधी आम्ही मीटिंग करतो, चर्चा. कधी कधी असंही होतं की एखाद्या क्राईम स्टोरीसाठी आपण भेटलोय आणि गप्पा मारता मारता असं होतं की अरे हा माझ्या डोक्यात हा विषय तो विषय, मग असं करता करता एखादी सुंदर रोमॅन्टिक स्टोरी पण होऊन जाते त्याची की आपण आता हीच करूया. आणि विशेष म्हणजे लेखकाच्या जगण्यातनं ती जर गोष्ट आली असेल, म्हणजे मला इथे सोंगचं उदाहरण द्यायचंय की नितीन थोरात तो आता बोलणार आहे त्याच्या लेखनाविषयी आणि त्याला खूप चांगला आपल्याला प्रतिसाद मिळतोय. तर नितीननी सोंग नावाची कथा लिहिली आहे आणि त्यांनी स्वतः गावामध्ये सोंग नाचवले. तर त्यामुळे त्याच्या खूप जवळची गोष्ट आहे ती आणि त्यावरच तुम्ही ओरिजिनल सिरीज सोंग लिहिली, नंतर पेटलेला मोरपीस लिहिलं आणि आता गण्या लव्स कॅरोलिना म्हणून त्याची नवीन वर्षात येते गोष्ट. तर त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यावर गप्पा मारल्यावरच हे आम्हाला कळत. नाही, तो लेखक म्हणून घडताना त्याने खूपच भन्नाट, त्याचे अनुभव विश्व पण भन्नाट आहे. बरोबर. आणि वेगळं विश्व आहे आपलं टिपिकल. फक्त पुण्या मुंबईतच नाही तर अशी गोष्ट नाही. आता आपल्याला खूप जण लिहितात आपल्या राईट इंडियावर की लेखक व्हायचंय म्हणून. आता पुढचे जे सेशन्स आहेत हे सेशन्स बघून त्यांना फायदा होणार आहे का बरं? हो, नक्कीच होईल. कारण लेखनाच्या प्रक्रियेबद्दल बोलणं झालेलं आहे की ओरिजिनल कशी लिहायची आणि त्याच्यामध्ये मागे काय विचार हवा किंवा ऑडिओ सुटेबल म्हणजे नक्की काय, किती संवाद हवेत, किती नरेशन हवं, ह्याबद्दल पण आपण बोललेलो आहोत. किंवा एखादा प्लॉट कसा डेव्हलप करायचा आणि ह्याच्यात लहान मुलांसाठी पण कशा पद्धतीने गोष्टी तयार करायच्या आहेत. या आत्ता जे आपले लेखक लिहित आहेत म्हणजे आर्या नाईक आहे जी व्यंकटेश माडगुळकरांची नात आहे आणि जी खूप उत्तम मुलांसाठीच्या गोष्टी लिहिते. सो तिने तिच्या प्रक्रियेविषयी सांगितले की तिच्या गोष्टी कशा तिच्या लहानपणातून आलेल्या आहेत आणि किंवा गोष्टींविषयी आहेच, पण आपण ना की असं वाटतं की गोष्टीं एवढंच आपण त्या पात्रांच्या पण प्रेमात पडतो. म्हणजे आपण आता मार्वल युनिव्हर्स बद्दल बोलतो किंवा आपण ते वर्षानुवर्ष ऐकतोय, पण तशी जी कॅरेक्टर्स आहेत तर असं वाटतं की गोष्टींबरोबर आपण तशी सुद्धा आपण त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जे म्हणतो की तसे छान पात्र तयार करायला पाहिजेत. मग त्या पात्राच्या आपण प्रेमात पडलो की मी त्या फक्त पात्रासाठी गोष्ट फॉलो करतो. तर तशी निर्माण करण्याची म्हणजे तसं पण आता आम्ही करतोय. खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आमचा या वर्षी येणार आहे की शक्ती मंडल नावाचं आम्ही पूर्ण एक युनिव्हर्स तयार केलंय फॅन्टसीचं. जसं योगेशच्या खूप आधीपासून डोक्यात होतं की आपण फॅन्टसीवर काम करूया आणि ते पूर्ण आम्ही घेऊन येणार आहोत. पण हे सगळं करताना हे लक्षात आलं की हे जितकं सोपं वाटतं तितकं नाहीये, त्यावर खूप काम करावं लागतंय ॲज अ पब्लिशर म्हणून, रायटर म्हणून. आणि हे सगळं तुम्हाला आजच्या गप्पांमधून समजणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल ते ऐकायला. आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया पण आम्हाला कळवा, तुम्हाला काय आवडतंय किंवा तुम्हाला काय अजून ऐकायला आवडेल आणि तुमचा आनंद वाढवायला आवडेल. तर आपण जाऊया पुढच्या सत्राकडे. नमस्कार, मी सई तांबे. मी स्टोरीटेलमध्ये मराठी पब्लिशर आहे आणि आज ऐकू आनंदी दिनानिमित्त आम्ही बाल साहित्यावर गप्पा मारणार आहोत. माझ्यासोबत आहेत सुमेध आणि आर्या. हे दोघंही स्टोरीटेलचे लेखक आहेत आणि ते लहान मुलांसाठी लिहितात. तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. तुम्ही लहान असताना कुठल्या पद्धतीच्या कथा, कविता असं ऐकत मोठे झालाय? मी खूप एनेट ब्लायटन वाचायचे, ॲडव्हेंचर स्टोरीज खूप आवडायच्या, फेरी टेल्स, ग्रिम ब्रदर्स, हॅन्स क्रिश्चियन अँडरसन. मग रोल डाल मला भयंकर आवडतो. रोल डालच्या खूप गोष्टी, सगळ्या गोष्टी ऐकल्यात. आणि माझी आई लेखिका आहे, ती बालसाहित्य लिहायची, त्यामुळे ती मला खूप गोष्टी सांगायची. हो, ज्ञानदा नाईकांच्या अनेक म्हणजे कथा आपल्या स्टोरीटेलवर पण आहेत आणि खूप ऐकल्या जातात. आणि माझे आजोबा पण व्यंकटेश माडगुळकर, ते पण लेखक होते, तर ते पण मला खूप गोष्टी सांगायचे. तर गोष्टींमध्येच वाढली आहे मी. तुझी कुठली अशी आठवण आहे की एखाद्या गोष्टीबद्दलची जी तुझ्यासाठी अगदीच स्पेशल आहे? मी माझ्या आजोबांबरोबर जंगलात जायचे आणि ते मला ससा कसा उठवायचा किंवा पाण्यावर जाऊन प्राणी कसे बघायचे, मग त्या प्राण्यांचं आयुष्य कसं असेल किंवा आपण इमॅजिन करून ती प्राणी आपण आहोत आणि मग आपलं आयुष्य त्यांच्या सारखं इमॅजिन करायला वगैरे सांगायचे. ते मला खूप आवडायचं. आणि मग थोडं नेचर बरोबर जवळीक आली त्याच्यामुळे. वाव, मला तुझ्यासोबत असायला फार आवडलं असतं. ते माझे आवडते लेखक आहेत. सुमेध, तू काय सांगशील? तुझं बालपण कसं होतं आणि त्याच्यात किती गोष्टी, कविता यांचा समावेश होता? म्हणजे मी नक्कीच एवढी पुस्तकं तर नाही वाचली, पण लहानपणी म्हणजे माझे वडील प्राध्यापक आहेत, तर ते म्हणजे
ती त्यांच्या कॉलेजची लायब्ररी आमच्या घरच्या लायब्ररी सारखीच होती. मग मला कोणतंही पुस्तक ऍक्सेसिबल होतं आणि ती प्रचंड मोठी लायब्ररी होती. तर मला लहानपणी लोककथा वाचायला फार आवडायच्या. मग रशियन लोककथा, ग्रीक लोककथा, आपल्या इसापनीतीच्या गोष्टी, हातीमताई, मला तेच खूप आवडायचं. माझं असं वेस्टर्न लिटरेचरशी जास्त संबंध आला नाही लहानपणी, पण जे संस्कृती ओरिएंटेड आपण म्हणू शकतो असं अशा कथांची माझा आपल्या मातीत रुजलेल्या कथा, आणि फक्त आपल्या मातीत नाही, ग्रीक कथा असतील, जॅपनीज कथा असतील, आणि काही झालं तरी म्हणजे कथांचं स्वरूप जरी वेगवेगळं असलं तरी गाभा कुठेतरी एक असतो. आता हे जेव्हा आपण वेगवेगळ्या देशातलं साहित्य बघतो तर आत्ता आपल्या देशामध्ये किंवा आत्ता आपल्या भाषेमध्ये अजून कशा प्रकारचं बालसाहित्य तयार व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तू सांगतोस? मला तर एक तर असं वाटतं आपल्याकडे ऑलरेडी बालसाहित्य आहे जे एक्झिस्टिंग आहे. ओके. आपल्याला फक्त त्याला अजून रिच करायचंय. म्हणजे ते सोप्या भाषेत कसं सांगू की म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ते ऑलरेडी एक्झिस्टिंग जे साहित्य आहे जे सगळं लिहिलं गेलेलं नाहीये. काही मौखिक प्रकारातलं आहे, काही ते अभंगामधलं आहे जे, आणि आपण आता बाल साहित्याबद्दल बोलतोय तर बेसिकली वेस्टर्न कल्चरमध्ये आता असं आलंय की बाल साहित्य हे फक्त लहान मुलांसाठी असतं असं काही नाहीये. ते एकाच वेळी बाल साहित्य लिहिणं अवघड का असतं, कारण ते एकाच वेळी लहान मुलांनाही अपील झालं पाहिजे आणि मोठ्या लोकांनाही आवडलं पाहिजे, कारण लहान मुलं तर प्रत्येकात असतं, बरोबर. अगदीच. आणि आपल्याकडे म्हणजे माझं एवढं मोठं वाचन नाहीये, प्रचंड वाचन नाहीये, पण मला असं वाटतं की नवीन लेखकांनी हा विचार केला पाहिजे की मी फक्त लहान वयोगटासाठी लिहित नाहीये, मी लहान मुलासाठी लिहितोय, मग ते कोणत्याही वयोगटाचं असेल. मग मे बी त्याच्यामुळे ते अजून ती संस्कृती आपली श्रीमंत होऊ शकते बाल साहित्याची. आणि तू जो मुद्दा म्हणतोस तो मला अगदीच पटतं, कारण आपल्याकडे असं साहित्य आहे म्हणजे इसापनीतीच्या गोष्टी असतील किंवा पंचतंत्र असेल, तर ह्या गोष्टी आपण आज ह्या काळातही वाचल्या तरी आपल्याला पण काही ना काहीतरी मिळतंच त्यातून. फक्त लहान मुलांसाठी असं नाही येते. आर्या, तू काय सांगशील? मला 2 गोष्टी वाटतात. एक म्हणजे आजकाल इमॅजिनेशनला मुलांना स्कोपच उरला नाही, कारण व्हिज्युअल मीडिया एवढं झालंय, AR आहे, VR आहे, व्हिडिओ आहे, की इतकं व्हिज्युअल मीडियम झालंय की त्यांना इमॅजिन करण्यासाठी काही उरलेलंच नाहीये. त्यामुळे गोष्टी ऐकणं हे खूप महत्वाचं आहे आणि स्टोरी टेल जे करतायत ते फारच अमेझिंग आहे. तर इमॅजिनेटिव्ह गोष्टी ऐकणं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे मुलांना, कारण इमॅजिनेशन जर तुमचं चांगलं असेल तर तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंग चांगलं होतं आणि मग तुमच्या क्रिएटिव्ह सोल्युशन्स चांगल्या होतात, ज्या आपल्याला प्रत्येकाला रोजच्या आयुष्यात लागतात. तर सिम्पल गोष्ट, जर मी इथे येताना माझी चप्पल तुटली असती तर मी काय केलं असतं, मोच्याकडे गेले नसते, मोची मिळालं नसतं तर काय. तसं क्रिएटिव्ह थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते मला वाटत नाही आता मुलांना मिळतंय, कारण त्यांना एवढं सगळं व्हिज्युअल बंबार्डिंग होतंय त्यांच्यावर. आणि असंही मला वाटतं की आपली शिक्षण व्यवस्था इतकी साचेबंद पद्धतीने मुलांना शिकवते की क्रिएटिव्हली वेगळा विचार करा असं मुलांना शिकवलं जातं किंवा त्याला उत्तेजन पण दिलं जात नाही. मुलाने काहीतरी वेगळं सांगितलं, त्याला सांगितलं तर की नाही हे असं उत्तर नाही लिहायचं, हे ह्याच पद्धतीने लिहायचं, रोट हे सगळं. हो, तर ऍटलिस्ट गोष्टींमधून तरी आपण त्यांना काहीतरी वेगळा विचार करायला वाव देतोय का, तर ते बघणं आणि ते वाढवणं खूप गरजेचं आहे. ते आणि अजून म्हणजे स्टिरियोटाइप्स तोडणाऱ्या गोष्टी. अगदीच. कारण आता जग एवढं बदललंय आणि मुलांसमोर एवढ्या मोठ्या मोठ्या कॉन्सेप्ट आल्या आहेत, जसं की जेंडर इक्वालिटी किंवा फेमिनिझम किंवा क्लास बॅरियर, कास्ट बॅरियर, रेस बॅरियर, ह्या सगळ्यांबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देणं खूप महत्वाचं आहे आणि ते थ्रू लिटरेचर देणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं म्हणजे नुसतं प्रचारक उपयोग नाही किंवा असं त्यांना असं ते मूल्य शिक्षण पण नाही वाटलं पाहिजे, पण सटल लेव्हलवर त्यांच्यापर्यंत सतत एक मेसेज गेला पाहिजे. त्यामुळे इमॅजिनेटिव्ह गोष्टी पण रूटेड इन रियालिटी, राईट, असा बॅलन्स कुठेतरी यायला पाहिजे. आणि हे काम तू खूप चांगलं करतेस, म्हणजे मला हे सांगायचंच आहे इकडे
की तुझ्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा मला नेहमीच जाणवतं की म्हणजे तुझी एक गोष्ट आहे की एका मुलीची स्वप्न हरवतात आणि मग ती शोधायला ते जातात आणि त्यांना कळतं की ती चेटकिणीने ती घेतली आहेत. आणि नॉर्मली आपल्या डोक्यात काय असतं की चेटकीण म्हणजे दुष्ट किंवा वाईट, पण ती चेटकीण म्हणते की माझी बहीण आहे आणि ती खूप उदास राहते आणि तिला छान वाटत नाही, तर मी ह्या स्वप्नांपासून, कारण ही आनंदी स्वप्न आहेत, त्याच्यापासून औषध बनवून मी तिला देणार आहे, सो ती बरी होईल आणि ती बरी झाली की मी ती स्वप्न तुला परत देईन. सो मला हे इतकं छान वाटलं की आपल्या आजूबाजूची लोक पण डिप्रेस्ड असतात किंवा उदास असतात, तर ते असण्याची जाणीव तशी कॅरेक्टर ह्या गोष्टीमध्ये पण आहेत. किंवा चेटकीण वाईट नाहीये, तिने कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी ती स्वप्न घेतली आहेत, तर ह्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सगळं ब्लॅक अँड वाईट नाहीये, खरंय. किंवा आपल्या गोष्टींमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची मुलं आली पाहिजेत. काही जाडी आली पाहिजेत, काही काळी आली पाहिजेत, काही अपंग आली पाहिजेत, उजवी डावी आली पाहिजे, ट्रान्सजेंडर आली पाहिजे. सो असा प्रयत्न आपण केला पाहिजे की पूर्ण समाज आपल्या गोष्टीमध्ये येऊ शकेल. म्हणजे सारा आणि मॅडीच्या गोष्टीमध्ये पण मी जी परी घेतलीये ती एक सुंदर बाई असली पाहिजे असं नाहीच आहे. त्यामुळे एका गोष्टीमध्ये ती परी एक छोटा माणूस आहे, एका गोष्टीमध्ये ती तो नाहीये, काहीच नाहीये. त्यामुळे ते पण मुलांपर्यंत येणं खूप गरजेचं. चांगल्या बालसाहित्याचे निकष कुठले असं वाटतं तुम्हाला? हा खरं तर फारच अवघड प्रश्न आहे. PhD वगैरे होऊ शकते, एवढा अवघड आहे. आणि ह्याचं तुला 5 मिनिटात उत्तर द्यायचंय. चांगलं, मला फक्त एवढं वाटतं की चांगलं बाल साहित्य, एखादी गोष्ट चांगली की वाईट आपण कशावर म्हणतो, बेसिक की ती गोष्ट मला आवडली किंवा नाही आवडली, आणि हे लेखकाच्या आणि वाचकाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये असू शकतं की चांगलं साहित्य काय, बरोबर. मग वाचकासाठी हे असू शकतं की त्या लहान मुलासाठी हे असू शकतं की ही गोष्ट मला बोरिंग वाटली, ही नाही आवडली मला, मग ती त्याला नाहीच आवडली. आणि जर एखादी गोष्ट त्याला खरोखर अपील झाली, त्यातली कॅरेक्टर्स जर त्याला स्वतःसारखी वाटत असतील किंवा त्याला अशी कॅरेक्टर्स त्याला दिसत असतील की जी जसं त्याला नाही बनायचंय किंवा ज्या कॅरेक्टर सारखं त्याला बनायचंय, त्याला कुठेतरी रिलेट होत असेल, तर मे बी ती गोष्ट त्याला आवडेल. आणि आपल्यासाठी ते असं असू शकतं की म्हणजे मला नेहमी एक गोष्ट अशी वाटते, सॉर्ट ऑफ एक फॉर्म्युला आपण म्हणू शकतो की जर एखादी गोष्ट लिहिताना जर ती आपल्याला आवडत असेल तर ती त्या वाचकाला पण आवडतेच 100%. मग त्याच्यामुळे मे बी त्याला निकष नाही म्हणता येणार की चांगल्या साहित्याचे, पण जर चांगलं साहित्य जर तयार करायचं असेल तर बेसिकली फक्त आपण हे लक्षात ठेवू शकतो की मी जी गोष्ट लिहितोय ती कमीत कमी मला तरी आवडली पाहिजे. ओके. आर्या, तुला काय वाटतं? चांगलं साहित्य, बाल साहित्य, कुठलंही चांगलं साहित्य टाइमलेस असतं, ते कुठल्याही काळात रेलेव्हंट होऊ शकतं. आणि बाल साहित्यासाठी मी आधी जसं म्हटलं तसं मुलांच्या इमॅजिनेशनला जे केटर करतं आणि थोडंसं रियालिटीमध्ये ग्राउंडेड असतं आणि पुन्हा मुलांना काहीतरी देतं. म्हणजे चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी मध्ये एक असं मोठं जग तुमच्या समोर उभं होतं, आणि पण त्यात असंही आपल्याला कळतं की आपण हावरटपणा करायचा नाही किंवा दुसऱ्यांची वाईट वागायचं नाही. तर हे दोन्ही ज्यातून मिळू शकेल मुलांना, ते मला वाटतं चांगलं साहित्य असतं. आता चांगल्या बालसाहित्याबद्दल तुम्ही दोघं बोललाच आहात, तर जेव्हा तुम्ही बालसाहित्य लिहिता किंवा तुम्ही एखादी गोष्ट तयार करता, तेव्हा तुम्ही काय विचार करता? ती तयार करताना तुमची प्रोसेस कशी असते ॲज अ रायटर, हे मला समजून घ्यायचंय. आता माझं स्क्रीन रायटिंगचं शिक्षण झालेलं आहे, त्याच्यामुळे मी विचार करताना टेक्निकल आधी विचार करतो की आधी मी पात्र तयार करतो आणि त्याच्यानंतर कथेचे टप्पे तयार करतो. त्यातले कोणते भाग नंतर मला आवडत आहेत आणि कोणते मला नाही आवडत आहेत किंवा कोणते मला बोरिंग वाटतील सरळ, ते मी कट करतो. तू सीन वाईज तयार करतो? सीन वाईज नाही, घटनांनुसार हे घडणार.
मग मध्ये जर का काही घटना मला असं वाटत असेल की नाही इथे कोरडं राहत आहे किंवा इथे, आणि हे सगळं जरी एक फॉर्म्युला जरी तयार झालं तरी तो फॉर्म्युला वाटू नये याच्यासाठी ते सर्व जाऊन नंतर तोडून टाकायचं आणि नंतर ती गोष्ट लिहायला सुरुवात करायची, अशी माझी तरी प्रोसेस आहे. अच्छा, म्हणजे तू आधी एक जग तयार करतोस, ते परत तोडतोस आणि मग लिहायला घेतोस. हो, हे खूपच वेगळं आहे माझ्यासाठी. तुझी काय प्रोसेस असते? मी बालपणात जाते. अच्छा, माझ्या बालपणात जाते आणि त्या ह्यानी विचार करते की मी तेव्हा कसा विचार केला असता आणि त्याच्यावरून मग लिहिते. आणि कारण म्हणजे ऍज अ लिस्नर म्हणून तू स्वतःला बालपणातली आर्या बघतेस? नाही, कारण आपण जेव्हा लहान असतो तेव्हा रिझन, प्रश्न एवढे रिझन नसतं कशाला की हे झाड हिरवच असलं पाहिजे किंवा सूर्य उगवायलाच पाहिजे असं काही नसतं. त्यामुळे मी त्या ह्याच्यात जाते की वेअर एव्हरीथिंग अँड एनिथिंग इज पॉसिबल. ओके, म्हणून तू जास्त मॅजिक आणि फॅन्टसी असं लिहू शकतेस असं वाटतं का तुला? तुला सगळ्यात जास्त कुठलं जॉनर हँडल करायला मजा येते लहान मुलांसाठी? डेफिनेटली फॅन्टसी आणि मॅजिक, कारण मला त्यात खूप लहानपणापासून आवड आहे. माझी आई मला कधीही सरळ उत्तर द्यायची नाही, कधी काही तिला विचारलं ना. एकदा मी कलिंगडाची बी गिळली तर मी म्हटलं अगं आई आता काय होणार? ती मला म्हटली आता काय नाही, तुझ्या बेंबीतून एक वेल उगवेल आणि त्याला कलिंगड येतील. म्हटलं अगं खरंच का? हो म्हटलं मग काय करूया, कापून टाकूया? म्हटली अगं वेडीस का, तुझा भाग आहे ना तो, तुझ्या शरीराचा भाग असेल, तू बोट कापणार आहेस का? म्हटलं नाही. मग मी इतके विचार केले की आता माझ्याकडे कलिंगड असतील, मग ते मी शाळेच्या फ्रॉक मध्ये कसे ऍडजस्ट करेन, मग ते मी शाळेला घेऊन जाईन, मग मला डब्बा न्यायची गरज नाही रोज, मग मला किती जास्ती फ्रेंड्स होतील कारण मी सगळ्यांबरोबर शेअर करू शकेन. तर मी त्या ह्याच्यात जाते की किती सुंदर आहे. म्हणजे एक पालक म्हणून माझ्यासाठी पण हे खूप असं वेगळी दृष्टी देणार आहे की किती मुलांना डायरेक्ट उत्तर देऊ नका, तर त्यांना विचार करायला लावा की काय होऊ शकेल तुमच्या बाबतीत. सुमेध, तुला काय वाटतं? तुला कुठलं जॉनर लिहायला आवडतं? माझा तरी पर्सनल एक आवडीचा जॉनर हा मला डार्क लिहायला आवडतं. पण लहान मुलांसाठी मी हे ट्राय करतो की ते नेहमी फॅन्टसीच्या जगात असतात, त्यांना फॅन्टसी खूप त्यांना वाचायला मिळतं. सिनेमामध्ये आता त्यांना लार्जर दॅन लाईफ बघायला मिळतंय, वेस्टर्न कल्चर मधल्या गोष्टी. ते टाइम ट्रॅव्हल बघतायत, ते सध्या मल्टिवर्स बघतायत, असं सर्व काही सुरूच आहे. तर मला असं वाटतं की आपण त्यांना जे डार्क जग म्हणजे मी कोणतं म्हणतोय की जे हातीमताईमध्ये आहे किंवा अरेबियन नाईट्स मध्ये ते डार्क जग जे फॅन्टसी ओरिएंटेड असेल असं मला लिहायला आवडतं. मी खूप काही लिहिलेलं नाहीये लहान मुलांसाठी, पण मला पुढे फ्युचरमध्ये असं लिहायला आवडेल जे डार्क असेल. ओके, खूपच चॅलेंजिंग आहे मुलांसाठी फॅन्टसी पण थोडं डार्क लिहिणं. ओके, आणि हे लिहिताना चॅलेंजेस काय वाटतात? म्हणजे आपण आत्ता बोलतोच आहोत की लहान मुलांसाठी लिहिणं हे खूप चॅलेंजिंग आहे. मोठ्यांसाठी तरी तुम्हाला काही ठराविक गणितं माहिती असतात किंवा मोठे कसा विचार करतात हे माहिती असतं. पण जसं आपण मुलांकडे बघतो तर ती खूप ओपन असतात किंवा त्यांच्याकडे त्यांचे वेगळे रिझनिंगचे सेट्स तयार असतात. सो तुम्हाला काय वाटतं की ॲज अ लेखक म्हणून काय चॅलेंजिंग आहे? कशा पद्धतीचे चॅलेंजेस तुम्ही फेस करता एखादी गोष्ट तयार करून लिहिताना? मी सांगू? हो, अगदी. मला फक्त एक असं वाटतं याच्यात की बालसाहित्य तयार करणं हे जास्त अवघड आहे. एक आपण जे साहित्य लिहितो त्यापेक्षा बाल साहित्य लिहिणं हे जास्त अवघड आहे. कारण आपल्याला आपण जस्ट जे बोललो की आपल्याला एकाच वेळी लहान मुलं आणि मोठी माणसं या दोघांसाठी आपल्याला लिहावं लागतं. ते असं व्हायला नको की जेव्हा कोणी मोठी व्यक्ती ते वाचते तेव्हा हे बालिश आहे असं वाटायला नको. बाल साहित्य जरी असलं तरी ते बालिश वाटायला नको. त्याच्यामुळे बाल साहित्य लिहिणं फार अवघड आहे असं मला वाटतं. तोच मेन चॅलेंज आहे. आणि बाल साहित्य लिहिताना आपल्याला तरी हाही विचार करावा लागतो की हे शेवटी आपण लहान मुलांसाठी लिहितोय आणि आपल्याला काही गोष्टींमध्ये स्वतःला सेन्सॉर घालून घ्यावं लागतं की आयडियली या गोष्टी घडतील, पण मला जी गोष्ट घडते
ती एक्झॅक्टली न सांगता मला त्याचा आत्मा पोचवायचा आहे. ओके ओके. जे अवघड असतं फार, आणि त्याला मग आपल्याला खूप मग काथ्याकूट करावा लागतो. ओके. जे तुला चांगलं आपल्याला अनुभव ऍज अ पब्लिशर म्हणून आपण खूप वेळा लेखक आणि पब्लिशरची डिस्कशन होतात आपली. अगदीच खरं. तू काय सांगशील आर्या? माझं मी आधी म्हटलं तसं मी माझ्या बालपणात जाते आणि मी त्या सगळ्या ग्रोन अप आयडियाज बाजूला ठेवायचा प्रयत्न करते. तर तो माझा चॅलेंज आहे की त्यामध्ये याव्या नाहीत मी लिहिताना. तर एक्झॅक्टली त्याचं ऑपोजिट माझं हे आहे की मोठ्या लोकांच्या काही आयडियाज किंवा सेट स्टिरिओ टाइप्स वगैरे काही मला त्यात आणायचं नसतं. तर ते बाहेर ठेवणं इज अ चॅलेंज, कारण आता यू ग्रोन अप विथ सम आयडियाज आणि ते कदाचित तुमच्या लेखनात येतं. आणि बोरिंग नाही झालं पाहिजे मुलांसाठी. जर कारण तुम्ही एक सीन जरी 3 वाक्यांनी मोठा लिहिला तरी यू लूज द इंटरेस्ट ऑफ द किड्स. त्यामुळे तो एक चॅलेंज. किंवा तुम्ही लिहिताना शब्द पण ठरवता का की हा शब्द वापरायचा की नाही, किंवा किती मोठं वाक्य असावं मुलांसाठी, किंवा हे खूप कॉम्प्लेक्स होतं का? हे असं सतत जज करत असता तुम्ही स्वतःचं लिखाण घेऊन? एक मला काय वाटतं, आता तुझे म्हणालेस त्यावरून की मुलांना आपण चीट नाही करू शकत, ते जरी लहान असतील तरी. आपण मोठ्यांना चीट करू शकतो साहित्याच्या बाबतीत. म्हणजे आपण गिमिक्स वापरू शकतो कथेमध्ये, की एखादी गोष्ट कुठेतरी घडत नाहीये, म्हणजे घटना नाहीये त्याच्यात, पण आपण त्याच्यात काहीतरी टाकतोय, असं रंजकता टाकतोय आणि असा आभास तयार करतोय की काहीतरी घडतंय. पण आपण लहान मुलांना चीट नाहीच करू शकत. त्यांना लगेच कळतं आणि आपल्याला ते ध्यानात ठेवावं लागतं की इथे घडत नाहीये बरं का, तिथे घटना असलीच पाहिजे, कारण ते लहान मुलांना लगेच कळतं. ओके ओके. तू असं शब्दांबद्दल खूप नेमका चॉईस तुझा असतो की तू कसे ठरवतेस काय वापरायचे शब्द? रिएडिट करताना नक्कीच पहिला फ्लो जो असतो त्यात लिहिते, आणि मग नंतर छोटी वाक्य, मुलांना कळतील अशी वाक्य, किंवा शब्द जे मुलांना कळतील, जास्ती जड नाही जाणार असं, ते तर करावंच लागतं. किंवा कधी असं झालंय का की तू एखादं लिहिलंयस आणि नंतर तुला वाटलं की नाही मला हे स्क्रॅप करावं लागेल कारण हे नाही जाणार, असं कधी झालंय? हो, बऱ्याचदा. ओके. किंवा आपण जे एक डोक्यात असतं आणि आपण लिहायला लागतो आणि मग ते भलतीकडे जातं कुठेतरी, ते आपल्याला वाटत असतं की हे इथे लेफ्टला जाणार आहे, पण मग ते राईटला जातं. हो नेहमी. तुला काय बऱ्याच वेळा होतं, म्हणजे फक्त लेफ्टला करायचं असेल तर राईटलाच नाही जात, ते वरती खाली मध्ये कुठेही जातं, ते कुठेही जातं. असं ओढून आणावं लागतं का? नाही, मग जाऊ द्यायचं. आणि मग त्याला सर्वांनी डोकं लावायचं. मग आपण ऑडिओ बुक लिहितोय तर मग त्या गोष्टीवर आपले पब्लिशर्स बसणार, आपले एडिटर बसणार, सगळ्यांनी मिळून डोकं लावायचं आणि ते सरळच जसं आपल्याला पाहिजे तसं. हो. आणि मला अजून एक छान वाटतं की मुलांसाठी वेगवेगळ्या कल्पना आपल्याला त्या गोष्टींमध्ये आणता येतात. आणि म्हणजे ॲज अ पब्लिशर म्हणून माझ्यासाठी पण हे खूप खास असतं जेव्हा मुलं ते ऐकतात आणि त्या गोष्टींवर रिव्ह्यू देतात किंवा रिप्लाय देतात. सो तुम्हाला असं कोणी येऊन तुमच्या छोट्या लिस्नरनी सांगितलेलं आहे का, किंवा तुम्ही तुमचं रिव्ह्यू वाचून तुम्हाला काही असं कळलेलं आहे का त्याबद्दल? नाही का? माझी बहीण आहे जी शाळेत आहे 6वीला, तर ती मला रिव्ह्यूज देत असते. अच्छा. हा, तर मी एखादी गोष्ट म्हणजे स्टोरी टेल साठी मी जे सध्या लिहितोय तर ते मी तिला पायलट एपिसोड वाचून दाखवला, तर तो ऐकून तिच्या मनात काही प्रश्न तयार झाले की मग ते विचारते, दादा मग हे कसं आहे, मग तो तिथे का गेला, मग हे जादूचं जग आहे का, मग इथे जमिनीच्या खाली काय आहे, मग आकाशामध्ये असा का रंग दिसतो, हे काय ते काय. मग आणि त्या जेवढा रिस्पॉन्स मोठा असतो तेवढा आपल्याला छान वाटतं की म्हणजे खरोखर ते पोचतंय. आणि म्हणजे खूप बारकाईने तिने ते ऐकलेलं असतं आणि तिला प्रश्न पडलेले असतात आणि ती पूर्ण गुंतलेली असते त्या गोष्टीमध्ये. सो ते एक पहिलं म्हणजे तुझं यश आहे की एक तुला श्रोता मिळालेला आहे. अगदीच अगदीच. आता तुम्ही स्टोरी टेलसाठी वेगवेगळं काय काय करताय, वेगळे प्रोजेक्ट करताय, सो त्याच्याबद्दल सांगा ना. म्हणजे आम्हाला खरंच ऐकायला आवडेल, इतरांना ऐकायला आवडेल की तुम्ही काय करताय, सध्याचा प्रोजेक्ट काय आहे? मी करतेय तो सारा आणि मॅडी नावाच्या भाऊ बहीण आहेत आणि ते एका वेगळ्या जगात राहतात, डून नावाच्या, आणि ते ड्वॉर्फ्स आहेत. ह्या जगात तुम्ही ज्या
जसे जन्माला आलात तसेच राहू शकता, बदलू नाही शकत. म्हणजे जर मी ड्वॉर्फ म्हणून जन्माला आली आहे तर मी परी नाही होऊ शकत, किंवा मी परी म्हणून जन्माला आली आहे तर मी अजून काही मत्स्यकन्या होऊ नाही शकत. तर पण त्या मुलीला हे ब्रेक करायचं असतं आणि तिला परी व्हायचं असतं, आणि तिच्या वडिलांची च्या मेमरीज हरवतात. मग ते सगळं विसरायला लागतात एक एक करून, आणि त्या दोघांना भीती वाटायला लागते की आता ते आपल्याला पण विसरतील. म्हणून मग पण त्याच्यासाठी तिला आणि त्या मुलाला काय काय करावं लागतं आणि कुठे कुठे जाऊन त्या मेमरीज परत आणायला ऍडव्हेंचर्स करावे लागतात, ह्याच्याबद्दल आहे ती गोष्ट. ओके, ग्रेट. आणि ही आता पुढच्या वर्षी येईल, तर मला खात्री आहे की अशी मुलं वाट बघत असतील या गोष्टीची आणि त्यांना खूप आवडेल. येस, इंटरेस्टिंग असं एक फिल्म अक्षरशः. हो, आणि हे युनिव्हर्स पण आम्ही बेड टाईम युनिव्हर्समध्ये बनवलेले आहेत. म्हणजे ह्या युनिव्हर्सच्याच, डून युनिव्हर्सच्याच वेगवेगळ्या बेड टाईम स्टोरीज पण आर्याने लिहिलेल्या आहेत आणि त्या पण खूप मुलं ऐकतायत. आणि तुला त्याच्यावर त्यांचे रिव्ह्यू पण दिसतील जर तू ॲपवर गेलीस तर. खूप आम्हालाही खूप आवडली. आम्हाला तर साराची दुसरी गोष्ट हवी आहे, किंवा मला पण सारासारखंच वाटतंय, मला असं व्हायचंय, किंवा मला असं तिकडे जायचंय वगैरे. तर असे रिव्ह्यू जेव्हा येतात मुलांचे तेव्हा इतकं छान वाटतं की मुलांना खूप आवडतायत ह्या गोष्टी आणि ती एन्जॉय करतायत. तुझं आत्ता काय नवीन चालू आहे? तू खूपच एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट करतोयस असं मला माहिती आहे, त्यामुळे मला आता तुझ्याच तोंडून ऐकायचंय. एक आहे शक्तिमंडल सिरीज नावाचा आपण एक करतोय. तर बेसिकली ती एक जादुई जग आहे आणि प्रचंड मोठं जग आहे. आणि जी जादू म्हणजे ही भारतीय संस्कृतीमधली जादू आहे, पण त्याचा पट हा जागतिक आहे. म्हणजे ती जादू शिकायला जगभरातून लोक येतात, जगभरातून मुलं येतात. आणि ती जादू फक्त तुम्ही जादूगार आहात, तुमचा जन्म जादूगार म्हणून झालाय म्हणून तुम्हाला ती जादू येते असं ते जग नाहीये. तिथे तुम्ही जादूगार बनण्यासाठी जादू करत नाही, तर तुम्हाला एखादा योग शक्ती शिकून किंवा तपश्चर्या करून तुम्हाला ती शक्ती मिळवता येते. ते शक्तिमंडल ही सिरीज. आणि ते आता आमचा प्लॅन आहे की त्याला आपण मल्टिवर्स बनवूयात. त्यात देव, दानव, राक्षस, स्वर्ग, पाताळ हे सर्व काही असणार आहे. आणि तो एक आम्ही म्हणजे आपण तो असा प्रयत्न करतो की ते महाभारतासारखं एक मोठं युनिव्हर्स त्याचं तयार व्हावं आणि एक पॅरलल आपल्या जगाच्या पॅरलल युनिव्हर्स सारखं ते काहीतरी एक मोठं असावं. तू लहानपणापासून असं एकदम आपल्या मातीतल्या रुजलेल्या कथा आणि आता ते सगळं माझ्या मते तुला संधी मिळते ह्या गोष्टीमध्ये घालायची आणि तुझ्यासाठी ते खूप छान आहे. पण हे असं ऐकायला खूप छान वाटत असलं तरी पण ह्याच्यामध्ये प्रचंड मेहनत आहे. म्हणजे अगदी आर्या पण सांगेल, तिने जे डूनचं पूर्ण युनिव्हर्स उभं केलंय, सो तुम्हाला प्रत्येक गोष्ट मॅप करावी लागते किंवा प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणजे जस्ट आता ही मुलाखत सुरू होण्याआधी मी आणि सुमेध असं बोलत होतो की जर आपण 20 मजली बिल्डिंग ठेवली आहे त्या पूर्ण युनिव्हर्स मधली, जे गुरुकुल आहे त्याची, तर मुलं वर खाली कशी जातील? मग सरकत्या पायऱ्या असतील की मंत्र टाकलेले दगड असतील की काय असतील? म्हणजे तुम्हाला इतकं खोलात उतरावं लागतं. सो त्याबद्दल काय सांगशील? हे सगळं क्रिएट करतानाचे चॅलेंजेस आणि मी तुला किती त्रास दिला ॲज अ पब्लिशर? नाही, तू त्रास तर नाही दिलास, तू फक्त मला पुश करतेस ते करायला की कर 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 कर. ते होत आहेत आणि ते गरजेचंच आहे पुश. म्हणजे अशा तर म्हणजे हे तर काहीच नाहीये. म्हणजे जी आपली गोष्ट जिथून सुरू होते आपल्याला त्याच्या आधी ट्रेस बॅक करून 3000 वर्ष आपण आधी गेलो आणि तिथून आपण स्टोरी चालू केली. आपण त्याच्या 4 पिढ्या आधी गेलो आणि त्याचे वडील कोण, आजोबा कोण, पणजोबा कोण, त्या आपण स्टोरीज तयार केल्या आणि त्याच्यानंतर आपला प्रोटॅगॉनिस्ट तयार झाला. म्हणजे हेच कारण युनिव्हर्स तयार करणं हे फार अवघड आहे. कारण तुम्हाला प्रोटॅगॉनिस्ट तयार करायचा असतो, अँटॅगॉनिस्ट तयार करायचा असतो. यू हॅव टू मेक अ सिस्टीम आणि यू कांट मेक अ सिस्टीम अनलेस यू हॅव रूल्स. जे रूल्स तयार करणं इलॉजिकल पण नाही वाटावी, म्हणजे ती खरी वाटण्यासारखी पण फॅन्टसी मधली अशी ती तारेवरची कसरत असते. आणि हे रूल्स तयार करणं फार अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. आता आपल्याला कळलंच आहे, खरंच आहे. तू जेव्हा डून युनिव्हर्स पूर्ण तयार करत होतीस, तुझा काय अनुभव होता? तुझ्या डोळ्यापुढे एखादं रोल मॉडेल होतं ते तयार करताना, की तू तुझं ते डेव्हलप करत नेलंस? मी माझं डेव्हलप करत नेलं.
असं एखादं रोल मॉडेल असं नव्हतं काही. अच्छा. आणि त्याच्यासाठी कुठल्या गोष्टींची तुला मदत झाली असं सांगू शकतेस? जरी तुझं तू ते तयार केलं असेल पण बॅक ऑफ द माइंड काही गोष्टींची मदत झाली का? खूप. नार्निया, वंडरलँड, नेव्हरलँड, मग लॉर्ड ऑफ द रिंग्स, सगळं. ओके. सगळ्याची मदत झाली. आणि इवन पीटर रॅबिट. ओ येस. येस. बीट्रिक्स पॉटरचं. जेव्हा आपण अशा पद्धतीचं युनिव्हर्स तयार करत असतो आणि तेव्हा खूप अटॅच होतो आपण, कारण ते पूर्ण तुम्ही तयार करून लिहित असता. तर ह्याच्याशी रिलेटेड अशा काही गोष्टी होतात का? म्हणजे स्वप्नात पण त्या गोष्टी येणं किंवा कुठेही वेगळ्याच ठिकाणी त्या गोष्टी आठवणं की अरे हे असं घालता येईल किंवा ह्याच्यामध्ये, किंवा असं काही होतं का तुमच्या सोबत लेखक म्हणून? एखादी आठवण सांग. मग माझी एक मैत्रीण आहे, तिला वाटतं तिचे पाय खूप मोठे आहेत. अच्छा. आणि तिला नीट चालता येत नाही. मग मी मोठे पाय दिलेत कॅरेक्टर्सना. राईट. सतत ते चालूच असतं कुठे ना कुठेतरी. ओके. सुमेध, तू काय सांगशील? नाही, मला स्वप्नात असंच कथेतलं काही सापडत नाही, पण असं मला रिअल लाईफ मध्ये काही खाताना, सपोज नूडल्स खाताना त्याचे गोल 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 होतात, मग त्याच्यातून असं वाटतं काही पोर्टल असं असेल का नूडल्स सारखं असं वाटतं. किंवा मग काय शॉवर होताना असं वाटतं की हा पाणी एकाच ठिकाणातून पडत आहे, मग पाऊस असा पडू शकतो का की जो असा कॉन्सन्ट्रेटेड आहे फक्त, जो एकाच वेळी पडत नाहीये, असं काही. असं मला काय काय सुचतं. किती म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी गेलेल्या आहेत. खरंच आहे. इव्हन पब्लिशर म्हणून मला पण खूप वेळा असं होतं की असं काहीतरी एखादा मी काम करत असते आणि अरे ह्या गोष्टीत आपण हे घालू शकतो का, किंवा आता साराने जर असं केलं तर कदाचित आपल्याला चांगलं होईल, किंवा असं हे डोक्यात येतच राहतं. माझ्या मते सतत गोष्टीमध्ये रमण्याचं पण हे एक लक्षण असावं. आता मी अगदीच शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला की एक बाल साहित्यिक म्हणून किंवा एक मुलांसाठी लिहिणारा लेखक म्हणून तुमचं काय स्वप्न आहे की तुम्हाला कशा पद्धतीची एक गोष्ट मुलांपर्यंत न्यायची आहे? तू असा काही विचार केलायस का? म्हणजे मी अशी एक गोष्ट असा विचार नाही केला. मला फक्त असं वाटतं की मी भविष्यामध्ये जेवढं काही बाल साहित्य लिहीन, कमी असेल किंवा जास्त, त्यात निसर्ग असला पाहिजे. आणि निसर्ग एक पात्र म्हणून असला पाहिजे आणि त्याचा एवढा इंटिग्रल पार्ट असला पाहिजे की जर भविष्यामध्ये आपला निसर्ग जर निसर्गावर खूप मोठं, जे ऑलरेडी आलेलंच आहे संकट, जर निसर्गावर खूप मोठं संकट येतंय आणि हे मुलांना हे कळलं पाहिजे की हे जी कथा मला आवडली होती आणि त्याच्यामध्ये हा भाग होता, हे जंगल होतं, हा पाऊस होता, तो झाडांचा वास होता, हे सर्व 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 जेव्हा त्यांना असं वाटलं पाहिजे की हे मी मिस करीन का, हे एवढ्या त्या एक फिलिंगसाठी मला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये निसर्ग महत्वाचा असलाच पाहिजे असं वाटतं. एवढं. क्या बात आहे. वाव. आम्हाला नक्की अशा गोष्टी ऐकायला आवडतील ज्याच्यामध्ये निसर्ग हा एक मोठा भाग म्हणून येईल किंवा एक मेन कॅरेक्टर पण असेल कदाचित. वाव. नक्की आपण करूया ह्या गोष्टी. आर्या, तुझं काय स्वप्न आहे? माझं असं आहे की मी कधीतरी आयुष्यात अशी गोष्ट लिहू शकेन की कुठलंही व्हिज्युअल मीडियम सोडून मुलं म्हणतील की नाही, मला काही बघायचं नाही, मला हे वाचायचं. वाव. ग्रेट. म्हणजे काहीही व्हिज्युअल न असता पण मुलं ती गोष्ट निवडतील असं तुला वाटतंय? ग्रेट. वाव. आणि अशी गोष्ट तू आमच्यासाठी लिहावीस, याच्यासाठी आम्ही वाट बघतोय. थँक्यू सो मच. आज तुम्ही दोघंही इकडे आलात आणि आपण बाल साहित्यावर वेगवेगळ्या गप्पा मारू शकलो. तुम्ही काय आत्ता करताय प्रोजेक्ट ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं आणि अजून तुम्ही काय करणार आहात त्याच्या हिंट्स पण आता मला मिळालेले आहेत. त्यामुळे लवकरच तुम्हाला फोन करीन त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी आणि आपण मुलांसाठी खूप उत्तम उत्तम गोष्टी बनवत राहू, कारण मला वाटतं ती खूप गरज आहे आजच्या काळातली. नमस्कार. स्टोरीटेलच्या ऐकू आनंदी या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्या शोमध्ये आलेले आहेत अट्टल लेखक
योगेश शेजवलकर आणि निरंजन मेढेकर. योगेश आणि निरंजन दोघंही जवळजवळ 15 वर्षापासून लेखन तुम्ही करताय, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये लेखन करताय. म्हणजे योगेश स्तंभलेखन म्हणजे एकांकिकेपासून तू सुरुवात केलीस आणि आता स्तंभलेखन, चित्रपट, नाटक असेल. तू सुद्धा निरंजन वेगवेगळ्या पब्लिकेशन किंवा न्यूजपेपर, महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ, आणि आता स्टोरीटेल ओरिजिनलसाठी पण तुम्ही लिखाण करताय. ॲक्च्युली मी अट्टल लेखक असं म्हणलं कारण आजचा विषय आहे क्राईमचं लिखाण आणि क्राईम या जॉनरविषयी आपण बोलणार आहोत. आणि क्राईम म्हणल्यावरती ना म्हणजे मला असं वाटत होतं की आता दाढी पण आहे त्यामुळे अशी सुरुवात करावी की देखिए दो दरिंदो लेखकों को इन्होंने मालूम भी नहीं इनके साथ क्या होने वाला है वगैरे टाइप्स. कारण क्राईम म्हणलं की आपलं असोसिएशन साधारण सध्या दुर्दैवाने तसंच आहे. तर तुमचं काय म्हणजे क्राईमशी असोसिएशन काय तुमचं? मला असं वाटतं की पौगंडावस्थेत आपल्या सुदैवाने आपण जेव्हा होतो तेव्हा खूप सकस काही चित्रपट आलेले असं मला वाटतं. म्हणजे सरफरोश असेल किंवा सत्य असेल, शूल असेल मनोज वाजपेयीचा, किंवा फॉर दॅट मॅटर गुलाम असेल. सो ह्याच्यामुळे क्राईमची खूप चांगली प्रतिमा म्हणजे वास्तवदर्शी आपण म्हणू. आणि ती आपण साधारण जेव्हा समजायला लागलं म्हणजे 9वी-10वी मध्ये असताना तेव्हा हे चित्रपट आले. तर त्याच्या आधी म्हणजे आपल्याला क्राईम म्हणजे काय तर एक बॉक्सेस आणि गोडाऊन आणि डायरेक्ट जॉन्टी रोड सारख्या डाईव्ह मारून नाही का पोलीस कमीच्या गोळ्या मारतात, बरोबर, असंच आपली एक क्राईमची प्रतिमा होती शाळेत असताना. पण सत्या आला आणि हे सगळं बदलायला लागलं. म्हणजे मी हिंदीमध्ये म्हणतोय. बरोबर. मग तुझे योगेश कधी अशी आवडीची क्राईम गोष्ट असं वाटलं की अरे मस्त आहे हा क्राईम? म्हणजे अगदी पात्रांचंच नाव जर घ्यायचं झालं ना तर आता तुला फास्टर फिण्याच्या गोष्टी आठवत असतील. तर फास्टर फिण्याच्या याच्यात सुद्धा तसं म्हटलं तर लहान मुलांच्या दृष्टिकोनातून खूप डायल्यूट केलेला पण असा क्राईम होताच. म्हणजे अपहरण असायचं किंवा काहीतरी गडावरती कोणीतरी खजिना लपवून ठेवलेला असायचा. सो क्राईमचे पण वेगवेगळे प्रकार असतात. सो ते एक स्वाभाविक आपल्याला आकर्षण असतं की अरे काहीतरी गडबड आहे. तर ते मी असं म्हणेन की ते खूप लहानपणापासूनच त्याची सुरुवात झाली. आणि क्राईम मधली मॅच्युरिटी म्हणजे क्राईम समजून घेण्याची मॅच्युरिटी हे तू जसं म्हणतोयस तसं सत्य आहे किंवा शूल आहे हे या पद्धतीचे पिक्चर्स आल्यानंतर ते जास्त कल्टिवेट झाले. मग जेव्हा तुम्ही लिखाण चालू केलं दोघांनी तेव्हा एक क्राईमचा पगडा आपल्यावरती असतोच. कारण मग मी जसं म्हटलं तसं की सत्यामध्ये काय झालं, सत्यामुळे किंवा अशा चित्रपटांमुळे की तुम्ही ना एक ब्लॅक अँड व्हाईट असं न बघता एक मानसिकता म्हणून त्याच्याकडे बघायला लागतं. बरोबर. आणि मग जेव्हा तुम्ही लिखाण चालू केलं तेव्हा आपल्याला असं होतं ना की जी कलाकृती आपल्याला आवडते तसंच मला काहीतरी निर्माण करायचं आहे असं एक डोक्यामध्ये येतं. तर सुरुवात जनरली कुठलाच लेखक मी बघितलाय फारसा क्राईमची तशी सुरुवात करत नाही. मग तुम्ही सुरुवात करताना तो प्रभाव होता क्राईमचा? प्रभाव होता पण त्याच्यात आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी झाली की तुलनेने म्हणजे तू जसं म्हटलंस तसं 15 वर्षापूर्वी लिहायला सुरुवात झाली पण क्राईमची हाताळणी किंवा क्राईम बद्दल लिहिलं किंवा त्या जॉनरने लिहिलं असं हे गेल्या 2-3 वर्षात झालं. अनेक कारण आहेत त्याची, त्याच्याबद्दल आपण बोलू. पण त्या दरम्यानच्या याच्यात गंमत अशी झाली की क्राईम या विषयाची व्याप्ती आणि जे लोक वाचणार आहेत किंवा ऐकणार आहेत त्यांचं असणारं नॉलेज याच्यामुळे ना क्राईम लिहिताना आपण असं तर काही लिहित नाही ना की जे लोकांना आधी माहिती आहे आणि ते प्रेडिक्टेबल होऊ शकतं का, अशा 2 वेगवेगळे घटक ते मागे येऊन उभे राहिले. त्याच्यामुळे तू म्हटलास तसं सुरुवात झाली, प्रभाव अनेक गोष्टींचा होता पण त्याचबरोबर ही पण भीती होती की अरे कॉपी कॅट सारखं तर ते होणार नाही ना, तर ते फ्रेशही पाहिजे, रॉही पाहिजे, इंटरेस्टिंगही पाहिजे. सो असं म्हणजे ते क्रिमिनलला जसं कदाचित दडपण नसेल, सहन करणाऱ्यांना दडपण असतं, तसं लिहिणाऱ्यालाही दडपण असतं. ही एक नवीन जाणीव तेव्हा लिहिताना झाली. ओके. निरंजन, तुला क्राईमची आय थिंक ओळख ही रिपोर्टिंग पासून झाली असेल कारण आपण दोघे जर्नलिझमला होतो, आपण सकाळमध्ये एकत्र होतो. तर मग तेव्हा ओळख झाली क्राईमची आणि मग कसा तू क्राईमसाठी तेव्हा अनफॉर्च्युनेटली मला असं थेट क्राईम बीट करायची कधी संधी मिळाली नाही. तरी मिड डे मध्ये मध्ये असताना आपण काही केलेल्या क्राईम स्टोरीज तुला आठवत असेल. सो त्याच्यामुळे ते एक्सपोजर होतं आणि मी अगदी मान्य करतो की माझ्यावर बॉलिवूडचा प्रभाव आहे. सो म्हणजे सरफरोश किंवा अशी नावं घेतली की मला किल्ली बसते लिटरली. म्हणजे कम बोला कर वगैरे असे डायलॉग होत आपण लगेच म्हणायला लागतो. किंवा दुसरीकडे शिरवळकर असतील तर म्हणजे दुनियादारी पण जर बघितलं आपण म्हणजे पुस्तक, पिक्चर नाही म्हणते मी, तर ते पुस्तकातले पण काही प्रसंग जे आहेत ना की ते खूप अंगावर येतात. म्हणजे
तर तसं क्राईम मध्ये उतरताना की तसं वास्तवदर्शी लिहिता येईल का असा एक तो प्रयत्न होता की करून बघू. कॉन्फिडन्स नव्हता, पण सिरियल किलर ही पहिली गोष्ट जेव्हा लिहायला घेतली तेव्हा ती जशी सुचत गेली त्यातनं ती मला स्वतःलाच जाणवत गेलं की जमतंय, तो जर्म सापडलाय कुठेतरी. पण आता तुम्ही दोघांनी पण तसं जेव्हा लेखन चालू केलं त्यानंतर आपण म्हणतो ना की जसे आपण मॅच्युअर होतो तसं तुम्ही मग क्राईमचं लिखाण चालू केलं. बरोबर. तर मला एक साधारण असं दिसतं, आणि जेव्हा ओरिजिनल सिरीज जेव्हा निर्माण करत होतो आपण स्टोरी टेलसाठी खास, तेव्हा मला असं जाणवलं की क्राईमसाठी एक्झिस्टिंग लिखाण पण मराठीमध्ये खूप कमी आहे. बरोबर. आणि क्राईम म्हणजे जसं म्हणलं ना की ते डायरेक्ट देखिए दरिंदो को ये इनके साथ क्या, अशाच पद्धतीचं लोकांना एक स्टिरियोटाईप क्राईमच लोकांना वाटतं. बरोबर. तर तसं सकस क्राईम मराठीमध्ये कमी आहे, याचं कारण तुम्हाला दोघांना काय वाटतं? म्हणजे साधारण मला असं वाटतं की गेल्या 20 वर्षात गॅप जास्ती पडली. म्हणजे गुरुनाथ नाईक, शिरवळकर किंवा त्याच्या आधी बाबुराव अर्नाळकर ही खूप मोठी नावं होती मराठी साहित्यात, पण तरीही मराठी साहित्य हे कुठेतरी मला वाटतं की थोडं पांढरपेशच जास्ती राहिलं, किंवा ते त्याकडे म्हणजे ते साहित्य हे जास्ती दर्जेदार असं विनाकारणच एक म्हणलं गेलं मला वाटतं. आणि तू म्हणलास तसं क्राईम म्हणजे फक्त ब्लॅक अँड व्हाईट नाहीये, तर क्राईम हा जॉनर असा आहे की त्यात तुम्ही एक्स्ट्रीम ह्युमन इमोशन्सची डील करता, की त्यात भयापासून मैथुनापासून ज्या आपल्या आदिम भावना आहेत त्या सगळ्या तुम्ही त्याची डील करता. त्यामुळे ते लिहिणं खूप चॅलेंजिंग आहे, खूप अवघड आहे. कारण मी एखादी गोष्ट लिहिताना जर ऐकणाऱ्याला असं वाटलं लिस्नरला की हे असं होऊच शकत नाही, तर तो तिथेच जाणार आहे. त्याला वाटणार की हे फिल्मी आहे किंवा हे नाही का, म्हणजे हे पुस्तकी आहे खूप, हे मला भिडत नाही आहे. बरोबर. सो त्याच्यामुळे मला वाटतं की ते एकाच वेळी इंटरेस्टिंग पण आहे आणि तितकंच चॅलेंजिंग पण आहे क्राईम लिहिणं. तुला काय वाटतं योगेश, की असं तुला जाणवलं की कमी आहे क्राईम मराठीमध्ये? म्हणजे मला निरंजन जे म्हणाला ते सगळे मुद्दे तर आहेत, त्याच्यात आणखीन एक मुद्दा असा वाटतो तो म्हणजे लेखकाची अभ्यास करायची तयारी नसणं. कारण तू बाकीचे जर जॉनर बघितलेस, म्हणजे मला कुठल्या जॉनरचा वावडं नाही आहे, पण म्हणजे एखादी रोमॅन्टिक गोष्ट तुम्ही लिहिताय तर काय ते दोघं जण भेटले, बाईकवरून फिरायला गेले, एक माहोल तयार झाला आणि तुमचं काम सुरू होतं, म्हणजे लेखकाचं गोष्ट लिहिण्याचं. बरोबर. क्राईमच्या केसमध्ये कसं असतं, क्राईम घडतो ही जी मोमेंट आहे ही क्राईम मधली सगळ्यात पीक मोमेंट असते. म्हणजे त्याचं इन्व्हेस्टिगेशन हा नंतर येणारा भाग आहे, पण या मोमेंटला क्राईम झाला याच्या मागे बॅक स्टोरी खूप असते, आणि प्रत्येक त्याच्यात इन्व्हॉल्ड असणाऱ्या कॅरेक्टरचं काय सायकोलॉजिकल त्याची स्टेट होती, किंवा कशामुळे तो त्या गोष्टी करण्यासाठी पुढे गेला, किंवा तसं डेअरिंग त्याला का करावं असं वाटलं, असे जे अनेक पॅरामीटर्स आहेत त्याच्यात खूप अभ्यास लागतो. आणि क्राईम म्हटल्यानंतर जे आपल्याला ठराविक 2-3 गोष्टी दिसतात की अरे कोणीतरी पिस्तूल घेऊन आलं किंवा काय चाकूस घेऊन आलं, तर क्राईमचे मुळात पॅटर्न्स प्रचंड आहेत. म्हणजे आता हे फायनान्शियल क्राईम्स वगैरे सुद्धा जे असतील की काय बँकाच बुडतात, लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्स बुडतात, हे सुद्धा क्राईमचे प्रकार आहेत आणि त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. सो अशा गोष्टींचा अभ्यास करायसाठी मला वाटतं वेळ द्यावा लागतो. तसा विलिंगनेस असायला पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती असायला पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे, आपल्याला फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय गोष्टी आहेत जर विचारलं तर ते समजणार नाही. आता जसं आपल्याकडे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन असतं, म्हणजे फॉरेन्सिक ऑडिट म्हण, तसं फायनान्शियल ऑडिट पण असतं. म्हणजे हे जे तुझे सगळे पैशाचे आर्थिक म्हणजे गैरव्यवहार होतात ते ट्रॅक करायचं सुद्धा एक ऑडिट असतं. मग आता उद्या जर तशी गोष्ट लिहायची झाली तर तुम्हाला अभ्यास करायला लागेल आणि तुम्हाला त्या गोष्टी बघायला लागतील, लोकांना भेटावं लागेल, बोलावं लागेल. आणि निरंजन जसं म्हटलं तसं की ॲट द सेम टाइम ते बिलिव्हेबल पण व्हायला पाहिजे. सो मला वाटतं अभ्यास आणि बरोबर, क्राईम हे तुमच्या अनुभवातली गोष्ट नाही ना. बरोबर. आपण ज्या कौटुंबिक पार्श्वभूमी जी आपली आहे, बरोबर, बाकी रिलेशनशिप असेल किंवा बाकी गोष्टी आपण अनुभवातनं जातो, पण क्राईमच्या अनुभवातनं जात नाही. तसं तुम्हाला अभ्यास तसा करावा लागतो, ती तयारी किंवा तेवढा वेळ देण्याची कोणाची नसते तशी. म्हणजे तसं एक जाणवतं एस्पेशली आपल्याकडचं साहित्य बघितल्यानंतर. आणि हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की साहित्य म्हटल्यानंतर अशी एक आपल्याकडे भूमिका घेतली जाते की कायम ना त्याच्यातून काहीतरी एक उपदेश पोचला पाहिजे किंवा तत्वज्ञान सांगितलं गेलं पाहिजे, तर ते असं काय म्हणायचं सकस साहित्य असं होईल. बरोबर. पण मला असं वाटतं की सकसची व्याप्ती ही खूप प्रत्येक व्यक्तीनुरूप बदलते. जोडून क्राईम मधनं उपदेश तुम्ही देऊ शकत नाही असंही नाही, खूप चांगला स्ट्रॉंग मेसेज तुम्ही देऊ शकतो. पण मी म्हणतो गरज कशी काय, म्हणजे दरवेळेसच उपदेश सांगायला पाहिजे अशी काही गरज नाही. बरेच वेळेला उपदेश हा उपदेश म्हणून नाही सांगितलं तर खूप चांगला पोहोचतो. त्या बाबतीत
क्राईम स्टोरीज या खूप परिणामकारक आहेत असं मला नेहमी वाटतं. बरोबर. नाही, मला तेच जाणवतं तुमच्या दोघांच्या बोलण्यातनं की क्राईम हा सगळ्यात अवघड जॉनर आहे जर लिहायचा म्हणला तर. म्हणजे त्याचा अभ्यास पाहिजे, ती केस कशी घडली असेल ती लॉजिकल पाहिजे, इव्हन इन्व्हेस्टिगेशन जे असेल पोलिसांचं किंवा पूर्ण यंत्रणेचं, बरोबर, तर त्याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. तर असं असताना पण म्हणजे मला एक कळत नाही का असं एक लोकांना वाटतं की क्राईम लिहितोय म्हणजे काहीतरी एक सुपरफिशियल किंवा सप्पक किंवा कमर्शियल. आपल्याकडे जनरलच कमर्शियल ही चांगली गोष्ट पण असू शकते ना. आपल्याकडे व्यावसायिक म्हणलं की ती एक त्याचा दर्जाच एकदम खाली, अशी लोकांची मानसिकता. म्हणजे मी लेखकांचं पण बऱ्याच बघितलंय की नाही मी क्राईम नाही लिहित, किंवा इव्हन आवडत जरी असलं तरी मी सुहास शिरोळकर नाही वाचत, किंवा तुम्ही कन्झ्युम करता OTT प्लॅटफॉर्मवरती क्राईमच, पण सांगताना तुम्हाला ते चार चौघात सांगावं असं वाटत नाही, तुम्ही काहीतरी एक वेगळी कलाकृती बघतोय असं वगैरे सांगता. बरोबर. याचं कारण काय असू शकतं? ही मानसिकता आहे आपल्या प्रेक्षकांची पण तशी मानसिकता आहे तुम्हाला वाटतं? बऱ्याच प्रमाणात. म्हणजे आता अशी आपण कंपॅरिझन नको करायला, पण जे साधारणपणे कार्यक्रम तयार होऊन लोकांसमोर येतात आणि जे लोकांकडून वारंवार बघितले जातात की काय चौथ्यांदा त्याचं पुन्हा प्रक्षेपण होत आहे, पाचव्यांदा होत आहे, तरी लोक बघतातच आहेत. कुठेतरी तेही लोकांनी बघावं, पण प्रेक्षकांनी सुद्धा जर ही डिमांड करायला सुरुवात केली की या पद्धतीच्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत, तर कदाचित त्यामुळे ते कसं आहे ना, ते वर्तुळासारखं आहे. म्हणजे कोणीतरी लिहितं, कोणीतरी वाचतं, बघतं, प्रतिसाद देतं, त्याच्यामुळे कोणाला तरी प्रेरणा मिळते, मग तो लिहायला सुरुवात करतो, असं ते चक्र फिरायला लागतं. याच्यातले सगळेच घटक खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे असं कुठे जर झालं की बाबा लेखकांनीच कच खाल्ली किंवा प्रेक्षकांनीच त्याला प्रतिसाद दिला नाही, तर मग ते कुठेतरी अडकणार. पण मला असं वाटतं तू जे पहिला प्रश्न म्हणाला होतास ना, आणि निरंजन पण म्हणला की गेल्या 20 वर्षात कुठेतरी ते अडकल्यासारखं वाटतंय, पण हे OTT मुळे खूप मोठी त्याला चालना मिळाली आहे. आणि म्हणजे आपल्याच इथे घडलेल्या गोष्टी ज्या आपण आता बघतो स्क्रीनवरती आणि आपल्याला असं होतं अरे हे कसलं भारी आहे, तर ते ऍक्च्युली लोक त्याच्यातून पळून निघालेली आहेत 20-30 वर्षापूर्वी, फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाही. तर तो मला वाटतं खूप मोठा ट्रेंड बदलतोय आणि बरेच लोक चांगलं लिहित आहेत, अभ्यास करून लिहित आहेत. लेखकांमध्ये ट्रेंड बदलतोय असं निरंजन? म्हणजे आता क्राईम लिहायला जास्त म्हणतो ना आपण की जास्त एनकरेज होत आहेत रायटर्स? ऑब्व्हियसली OTT प्लॅटफॉर्ममध्ये आपण बघितलं तर क्राईम हे खूप चालतं, म्हणजे चालतं म्हणून लिहा असाही एक ट्रेंड आहे. आणि दर्जेदार क्राईम पण आलं, जसं नार्कोस बरोबर किंवा माइंड हंटर बघतो, तर खूप चांगल्या पद्धतीचा क्राईम पण आला. करेक्ट. हां, तर त्याच्यामुळे मला वाटतं की निश्चितच क्राईमला स्कोप खूप आहे. आणि योगेश म्हणला तसं व्हरायटी पण खूप आहे, प्रचंड व्हरायटी आहे. गेल्या 20 वर्षात एकीकडे लेखक कदाचित कमी झाले असतील, नवीन तयार, पण दुसरीकडे क्राईम रेट प्रचंड वाढलाय. आणि मॉलेस्टेशन पासून ते सायबर क्राईम पर्यंत त्यात खूप मोठी रेंज आहे. नाही, आणि जसं आपण आता म्हणत होतो की म्हणजे सगळ्यात प्रॉब्लेम इथे हाच आहे की लेखक कमी आहेत आणि कंटेंटची तर आवश्यकता खूप जास्त आहे. हे मी कशावरून सांगतोय, कारण आपण स्टोरी टेल माध्यमासाठी आपण काम करतो तेव्हा हे जाणवलं की आपल्याला थेट लोकांचा प्रतिसाद समजतो की लोक किती ऐकतायत, काय ऐकतायत आणि कुठली गोष्ट कन्झ्युम करतात. तर यात सगळ्यात जास्त क्राईम कन्झ्युम केला जातो. आणि मग त्यामुळे पण आपलं असं झालं की अरे लोकांना क्राईम आवडतोय तर आपण क्राईम दिला गेला पाहिजे. आणि तशाच आपण चर्चा केल्या आणि आपण पण नवीन सिरीज, खास क्राईमच्या सिरीज लिहायला त्यामुळे ते प्रोजेक्ट आपण सुरुवात केली. तर तू योगेश, कुठला तुझा आता क्राईम, तू कुठल्या प्रोजेक्टवर काम करतोयस? नाव आपलं ठरायचं आहे, पण तरी त्याबद्दल थोडंसं सांगशील तू? माझं म्हणजे आता कार्यक्षेत्र जर तू म्हणशील तर, किंवा काय पोटा पाण्यासाठी मी IT मध्ये काम करतो, तर मला ते जे जग आहे त्याच्याबद्दल बरेच वर्ष मी असल्यामुळे बरीच माहिती आहे. आणि लिहिताना मला असं वाटलं की त्या जगाच्या कॅनव्हासवरती आणि त्याच्याशी निगडीत असणारे जे काही क्राईम्स आहेत त्याचे अनेक IT मधले त्याच्यातले अनेक वेगवेगळ्या, म्हणजे आता जशा गोष्टी समोर येतील तसं एक एक गोष्टींचा उलगडा होईल की प्रकार क्राईमचे म्हणजे काय, पण साधारण त्या कॅनव्हासवरती घडणारे क्राईम्स असं साधारणपणे आता पुढची जी सिरीज येते त्याचं स्वरूप असणार आहे. आणि जनरली आपल्याला क्राईम म्हणलं की म्हणजे पोलीस किंवा गुंड किंवा अशाच पद्धतीची बॅकग्राऊंड बघायला मिळते. पण ITतले अंतरंग हे तसे आपल्याला फक्त आम्हाला काचेच्या बिल्डिंग दिसते, पण आत
काय गोष्टी म्हणजे क्राईमच्या लेवलच्या गोष्टी काय चालत असतील तर हे आणि त्याच्यात ऍक्च्युली कसं आहे ना, म्हणजे व्हाईट कॉलर क्रिमिनल्स हा जो एक प्रकार असतो की तो खूप इंटरेस्टिंग प्रकार असतो. बरोबर. म्हणजे कदाचित ऑफ द कॅमेरा आपण त्याच्यावर जास्त डिटेल बोलू शकू. तर तो मला लिखाणाच्या दृष्टीने खूप फॅसिनेटिंग वाटला. आणि पात्र जी त्याच्यातनं उभी राहतात ही कदाचित असं असेल की ऐकणाऱ्याच्या वाचणाऱ्यांना खूप जवळची वाटू शकतात अशी पात्र असू शकतात. कारण बरेच वेळेला कसं होतं, म्हणजे अशी गोष्ट जर असेल की बाबा काय कुठेतरी गुजरातच्या किनाऱ्यावरती माल घेऊन येणारा कोणीतरी एक स्मगलर आहे, तर आपण म्हणतो हा आहे. पण गोष्ट जर अशी असेल की अरे माझ्याच शेजारी बसणारा जो माणूस आहे त्याच्याशीच निगडीत असणारी ती गोष्ट आहे, तर कदाचित ती जास्त भावू शकेल किंवा जास्त लोकांना अपील होईल असा अंदाज आहे. बघूया आता काय काय होईल ते कळेलच. निरंजन, खरं तर आपण चालू केलं क्राईमवरती काम आणि तर तू 2 सिरीज क्राईमवरती लिहिल्यास, एक सिरियल किलर आणि एक विनाशक आले, आणि आता तू तिसऱ्या सिरीजवर काम करतोय. आणि आपण रिअल क्राईम म्हणजे जो गुन्हा घडून गेलाय, मी असं नाही म्हणणार तसंच्या तसा, पण बेस्ड ऑन तो गुन्हा आपण ओरिजिनल सिरीज जवळजवळ आता 2 आपण तू लिहिल्यास, तिसरी लिहितोस, तर त्याबद्दल थोडंसं सांगशील की कुठली काय सिरीज आहे? तिसरी जी सिरीज आहे तर पुण्यात 70च्या दशकात एक खूप मोठं हत्याकांड घडलेला की ज्यांनी संपूर्ण देश हादरून गेलेला. तर त्या हत्याकांडावर इन्स्पायर्ड बाय अशी गोष्ट आहे. मी तू म्हणला तसं आपण काय तो कॉपीकॅट क्राईम नाही घेतलेला, पण इन्स्पायर्ड बाय अशी ती गोष्ट आहे. आणि एक मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करावीशी वाटते की सिरियल किलर जेव्हा आली मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आली ती, तर त्याचे जे प्रोटोगॉनिस्ट होते की निलेश सुरू हा क्राईम रिपोर्टर आहे आणि मोहिते हा पोलीस इन्स्पेक्टर आहे, तर हे दोघं ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होते. तर या दोघांना आपल्या लिस्नर्सला खूप आवडले, ते खूप अपील झाले. सो आपण ते प्रोटोगॉनिस्ट घेऊन नवीन सिरीज आपण थोडं क्राईमचा युनिव्हर्स निर्माण करायचा प्रयत्न. बरोबर. सो ते दोघं माझ्याही खूप जिव्हाळ्याचे झालेत. बरोबर. आणि असं होतं, आय थिंक आता तू पण जी लिहितोय सिरीज, तर ती सिरीज झाल्यानंतर जो इन्व्हेस्टिगेट करतो तो खूप लोकांच्या जवळचा होतो. म्हणून तो तू जसं म्हणलास फास्टर फेणे असेल किंवा आपण बरेच डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी असेल की तो केस हँडल करतोय. त्यामुळे ते त्या कॅरेक्टरच्या लोक प्रेमात पडले की तुला वेगवेगळ्या केसेस घेऊन तुला माहिती युनिव्हर्सच बिल्ड करता येतं. तर तसं पण आय थिंक मराठीमध्ये कमी आहेत तशी युनिव्हर्स. तर तशा अनुषंगाने पण क्राईमचं युनिव्हर्स निर्माण व्हायला पाहिजे. असं आपल्याकडे नाही डिटेक्टिव्ह, मराठी डिटेक्टिव्ह फास्टर फेणेच आपल्याला येतो. शिरवळकरांची अशी खूप फेमस आहे, अमर विश्वास आहे किंवा दारा बुलंद आहे. बरोबर. पण तू म्हणत की ती गॅप पडली, आता ती भरून काढली पाहिजे. तो भरून काढायला खूप मोठा स्कोप आहे. बरोबर. आणि तो जो एक एरा होता म्हणजे बाबूराव अर्नाळकर असतील किंवा गुरुनाथ नाईक असतील, ही या सगळ्या लोकांनी ज्या गोष्टी लिहिल्या ती पात्र पण त्या काळात खूप फेमस होती. फक्त जी गॅप आहे ती बरीच म्हणजे त्याच्यात काहीच घडलं नाही असं तरी वाटतं किंवा ते समोर तरी आलं नाही. आणि आता तर नातेसंबंध आणि सगळ्याच गोष्टींचे डायमेन्शन्स खूप बदलले. आता ज्या पद्धतीने क्राईम घडेल त्यामुळे त्या तशा पद्धतीच्या गोष्टी या जास्त आल्या पाहिजे. म्हणजे तू हा मुद्दा म्हणतोयस म्हणून आपण जे ऍडिक्ट ज्याचं अडॅप्टेशन केलं होतं, म्हणजे माझ्यासाठी तो एक वेगळा अनुभव होता. कारण मूळ इंग्रजी कथा ही एका लेखिकेने लिहिली आहे आणि त्याच्यातलं जे पात्र आहे ती एक स्त्री आहे. त्याच्यामुळे तो क्राईमच आहे, म्हणजे क्राईम थ्रिलर असा हायब्रिड आहे पण त्याच्यात क्राईम आहेच. त्याच्यामुळे मला ते एक वेगळं त्या निमित्ताने लक्षात आलं की एका पुरुषांनी क्राईमकडे बघणं आणि एका स्त्रीनी क्राईमकडे बघणं आणि क्राईम करणं याच्यात खूप गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे म्हणजे स्टोरी टेलच्या माध्यमातून जसे आता एक एक प्रयोग केले जात आहेत तर त्याच्यात मला वाटतं आम्ही लिहितोच आहोत तसं आणखीन काही मुलींनी तो क्राईमचा जॉनर एक्सप्लोर जर केला तर बऱ्याच फॅसिनेटिंग गोष्टी मिळू शकतील. येस, आम्ही नावं घेतोय पण मी असं सांगेन की तुम्ही नक्की ऐका ॲडिक्ट, विनाशकाले आणि सिरियल किलर. आणि नवीन सिरीज पण आम्ही 2021 मध्ये खास क्राईमच्या घेऊन येतोय. आता आपण क्राईम विषयी बोलतोय तर मला विचारायचं की आता लेखनाविषयी की क्राईम लिहिताना आणि इतर जॉनर लिहिताना तुम्हाला लेखक म्हणून काय फरक जाणवतो आणि कसं लिहिलं पाहिजे क्राईम, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? एक म्हणजे फरक सांगण्याच्या आधी मी एक कॉमन थ्रेड सांगेन. मुळात कसं आहे ना, लेखक म्हणून गोष्ट सांगण्याचा प्रामाणिकपणा हा सगळीकडे सारखा असायला पाहिजे की ते मला लेखक म्हणून वाटायला पाहिजे की मला गोष्ट सांगायची. आणि त्याचं मी अगदी म्हणजे त्याचं सोर्स ऑफ इन्स्पिरेशन मी हे अगदी आपण असं कोणाच्या तरी घरी जमतो आणि मग कोणातरी म्हणतं अरे
सावंतवाडीला एक भूत आहे माहिती आहे का तुला, आणि ती जी एक इंटेन्सिटी तयार होते आणि सांगणाऱ्याची जी ऑनेस्टी असते, किंवा आजी आपली गोष्ट सांगायची, आजोबा गोष्टी सांगायचे, त्याच्यात जी ऑनेस्टी असते ती मला वाटतं प्रत्येक जॉनरमध्ये ही तशीच ऑनेस्टी आणि तेच डेडिकेशन लागतं. मूलभूत गरज आहे, आणि तरच ती गोष्ट ऐकली जाते किंवा वाचली जाते. नाहीतर मग ते बरेच वेळेला क्राफ्टेड वाटायला लागतं की अरे हे मुद्दामून यांनी तयार घडवून आणल्यासारखं. सो ते एक जर सूत्र पाळलं तर मग जॉनरच्या अनुषंगाने तू जसं म्हटलास की क्राईमसाठी काय वेगळी प्रिपरेशन करायला लागते, तर परत मी अभ्यासाच्या मुद्द्यावरती येईन. म्हणजे साधी गोष्ट आहे, आपल्या ज्या लिगल प्रोसिजर्स असतात, म्हणजे लिगल म्हटल्यानंतर मी वकिलांचा भाग वेगळा करतो आणि पोलिसांचा भाग वेगळा करतो, या प्रोसिजरचाच भाग आहे. त्याची तुम्हाला एक किमान माहिती पाहिजे की बाबा होतं काय. म्हणजे आता समजा तुला म्हटलं की सांग बरं पंचनाम्यातल्या 5 गोष्टी सांग, काय होतात पंचनाम्यात, किंवा त्याचा सिक्वेन्स सांग की एक बॉडी पडली आहे आणि पोलीस तिथे पोहोचले, इथून पुढे बॉडी घेऊन जाईपर्यंत काय होतं. तर मी असं नाही म्हणत आहे प्रत्येक गोष्टीत त्याचं इत्थंभूत वर्णन येईल, पण तुम्हाला तो रेफरन्स असला ना तर मग तुम्ही जे लिहिता ते बऱ्यापैकी खऱ्याच्या जवळ जातं. म्हणजे वाचणाऱ्यां किंवा ऐकणाऱ्यांपैकी कोणी जर त्याचा अनुभव दुर्दैवाने घेतला असेल तर किमान त्यांना ते रिलेट होऊ शकतं की अरे हा या गोष्टी अशाच होतात, किंवा ते बाळभूत तरी होत नाही. सो तो क्राईम मधला मला तो एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो की अभ्यास आणि ते तुम्हाला मांडताना मुळात तुम्ही कन्व्हिन्स असणं गरजेचं आहे प्रचंड. आणि म्हणजे मी माझी पद्धत सांगतो, मी प्रचंड इन्व्हॉल्ड होऊन जरी झालो तरी मी त्रयस्थ होऊन पण त्या सगळ्या गोष्टींकडे बघतो. त्यामुळे ती 2 सूत्र आहेत. हा, तुला काय वाटतं निरंजन? मला वाटतं की क्राईममध्ये कॅरेक्टरायझेशन खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण जे स्टोरी 2 भाग म्हणतो की एक प्रोटोगॉनिस्ट असतो, एक अँटागॉनिस्ट असतो. तर प्रोटोगॉनिस्ट उभा करणं हे एक वेळ सोपं आहे, कारण तो कुठेतरी तुम्ही अनुभवलेला असतो, बघितलेला असतो. बऱ्याच वेळा लिहिताना तो प्रोटोगॉनिस्ट हा तुमच्याच एक्झॅक्टली म्हणजे असं आपण म्हणतो ऑडिओ बुक मध्ये की नरेटर पण तो असतो, तो स्वतःचा आवाज येतो प्रोटोगॉनिस्टला, कारण तो त्याच्या जवळचा असतो. ह्याच्या बरोबर उलट अँटॅगॉनिस्ट उभा करताना खूप मोठं आव्हान असतं की तुम्ही कुठल्या गुन्हेगाराला असं 1 to 1 क्वचित नाही, अगदी नाहीच आपण म्हणून रिपोर्टिंग मध्ये असताना काही क्वचित प्रसंग सोडले तर तसं एक्झॅक्टली. त्यामुळे सिरियल किलर मधली शांताबाई उभी करताना की या बाईला मी कधी बघितलं नाहीये आणि मला तिला उभं करायचंय, पण ते तू म्हणलास तसा टिपिकल फिल्मी नाही व्हायला पाहिजे की ती काहीतरी मग म्हणजे ती आपल्याच आजूबाजूची वाटली पाहिजे. तर तेच मोठं चॅलेंज आहे. बरोबर. तुम्हाला असं वाटतं की ते तो अँटॅगॉनिस्ट तुम्ही कसा उभा करताय, त्यातले जे निगेटिव्ह शेड्स आहेत कॅरेक्टर्सचे, आणि तू म्हणलं असं ते ब्लॅक अँड व्हाईटही नाही वाटलं पाहिजे. मग त्यांची मानसिकतेमध्ये आपण जास्त बरोबर ती जर मानसिकता आपण पकडू शकलो तर ती जास्त गोष्ट रिलेट होते. खरं. त्यासाठी मला एकच सांगायला आवडेल की विनाशकाले जेव्हा मी लिहिली, मी आपण प्लॅन करताना अशी केलेली की 10 वेगवेगळ्या स्टोरी घ्यायच्या आणि प्रत्येक गोष्टीत वेगळा क्राईम आहे. तर तेव्हा एक्झॅक्टली हेच झालं की मी IPC कलमांचा सगळा अभ्यास केला आणि त्यातून तो प्रत्येक गुन्हा आपण स्वतंत्रपणे. मला एक जाणवतोय म्हणजे जनरली लेखनामध्ये ना असं इंट्युशनला जरा जास्त महत्व दिलं जातं की ओघात लिहिणं, आणि क्राईम ही अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला गोष्टींचं खूप सगळं नियोजन करायला लागतं. म्हणजे तो गुन्हा कसा घडला असेल, मग तो घडला आधी असेल पण तो कुठल्या पॉइंटला पकडला गेला, इन्व्हेस्टिगेशन कसं होईल. तर या सगळ्यांना क्राफ्टिंगच्या गोष्टी आहेत. आणि म्हणजे ऑफकोर्स इंट्युशन आणि तुम्हाला सुचणं हे आहे, पण म्हणतात ना की त्यालाच पूर्णपणे महत्व दिलं गेलंय आणि प्लॅनिंगला थोडंसं आपल्याकडे किंवा म्हणजे मलाच माहित नाही गोष्ट कुठे जाईल असं जे एक असतंय ना की उदात्तीकरण म्हणतो ना आपण, ते इंट्युशनला जास्त केलं गेलं, त्यामुळे पण क्राईम आय थिंक नको वाटते किंवा नाही फारशी लिहिली गेलेली. ऍक्च्युली एक कसं आहे ना, म्हणजे तू ह्याचा प्रोसेसचा भाग म्हणलास किंवा सिस्टमॅटिक काम करण्याचा भाग म्हणलास, ते असं जे असतं ना मला कसलं सुचलंय आणि ते आता ना तू गोष्ट ऐक म्हणजे वाच तेव्हा तुला कळेल. बरेच वेळेला कसं होतं की ते कसलं जे सुचलेलं आहे ना ही त्या क्षणी किंवा त्या क्षणापुरती भावना असते. म्हणजे माझी स्वतःची प्रोसेस अशी आहे की मी लिहितो आणि मी ते काही दिवस बाजूला ठेवतो आणि मग नंतर मी ते रिव्हिजिट करतो, पुन्हा वाचतो आणि मला त्यातलं थोडं जरी आवडलं किंवा मला असं वाटलं की अरे हा हे बरं आहे तर मी त्याच्यावर काम करतो, नाही तर मी ते डिस्कार्ड करतो. तर ती तू म्हणलास की सिस्टमॅटिक काम करतानाची जी पद्धत आहे ती प्रत्येकाला ती शोधावी लागते आणि ते लॉंग लास्टिंग कोणत्या कोणत्या घटकांवरती होऊ शकतं हे हा प्रत्येक लेखकाचा त्याचा चॉईस आहे. म्हणजे कोणत्या गोष्टी लॉंग लास्टिंग वाटू शकतात. पण विचार करताना तरी असाच विचार केला पाहिजे की एक आपण गोष्ट जर लिहितोय तर ती वारंवार
त्याला भेट देऊन त्या पात्रांना भिडून खरोखरच ती तेवढी इंटरेस्टिंग राहिली आहेत का हे थोडं समजून घेणं, गरज पडली तर त्याची वाचनं करणं. म्हणजे आता निरंजन लिहितो, मी समजा काहीतरी नवीन लिहितोय तर मी निरंजनला म्हणणं की अरे जरा वेळ काढ, तुला वाचून दाखवतो. असं थोडंसं गिव्ह अँड टेक जर झाला तर तुम्हाला वाटतं तो गिव्ह अँड टेक पण कमी पडतो. प्रत्येक जण आपापल्या बेटावर बसतो आणि तिथे लिहितो आणि तिकडूनच एकमेकांना खाणाखोणा करून सांगतो मी कसलं भारी लिहिलंय, मी कसलं भारी लिहिलंय. त्याच्यात काही बरोबर आणि मजा नाही. तुला काय वाटतं की आहे असा हा प्रकार आहे की तू नियोजनाला जास्त महत्व देतोस? तुझं काय? मला माझ्या रिपोर्टिंगच्या बॅकग्राऊंडचा खूप फायदा होतो की रिपोर्टिंग मध्ये आपण मेन शिकतो की कमी शब्द, डेडलाईन पाळावी हे सगळ्यात मेन, आणि कमी शब्दात तुम्ही एक्सप्रेस होऊ शकता का. तर मी कुठली नवीन सिरीज लिहायला घेताना भले ती 60,000-70,000 शब्दांची मला लिहायची 10 एपिसोडमध्ये, तरी मी एका पानात आधी ती गोष्ट लिहितो. एका पानात जर तुला ती गोष्ट सांगता आली तर ती तुला किती शब्दात सांगता येऊ शकते. आणि गोष्टीचा त्या सिरीजचा सुरुवात मध्य शेवट काय असणार आहे, मेन कॅरेक्टर्स कोण असणार आहेत, साईड कॅरेक्टर्स कोण असणार आहेत, हे प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे इंट्युशनला महत्व आहेच. म्हणजे असं बऱ्याच होतं की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू असतं, मी म्हणत असतो की हा सीन असा लिहिन, पण मी जेव्हा ॲक्च्युअल कीबोर्ड बडवायला लागतो, लॅपटॉपवर बसतो, तेव्हा काहीतरी तो वेगळाच होतो आणि तोही चांगला होतो. पण एक काहीतरी प्लॅन पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे बऱ्याच वेळा लिखाणाच्या प्रोसेसमध्ये प्लॅन्स हे बदललेच जातात, पण प्लॅन पाहिजे. प्लॅनच नाहीये आणि मग मी बदलीनच, पण असं नाही होत. ते थोडंसं आता तू पण नाटक केलंस त्याच्यामुळे तू ते समजू शकतोस की स्पर्धेत आपण भाग जेव्हा घ्यायचो तेव्हा ती स्पर्धेची तारीख नक्की असायची म्हणून नाटक बसून त्याचा पहिला प्रयोग तरी व्हायचा. मुद्दा हा नाहीये की तो किती उत्तम झाला. असं बरेच वेळेला होतं की 5व्या-6व्या प्रयोगात ते नाटक सेट झालं, पण पहिला प्रयोग होण्यासाठी जी एक डेडलाईन गरजेची असते. कारण म्हणजे आता उगाच फुशारक्या मारण्यात अर्थ नाही की आम्ही किती ऑर्गनाइज आहोत आणि कसलं भारी आहे. फटके बसल्याशिवाय हालून कामं होत नाही. तर त्याला एक डेडलाईन लागते, त्याला एक चाबूक लागतो आणि ती थोडीशी शिस्त पण तुम्हाला बाळगावी लागते की आपल्याला हे जर करायचं आहे तर ते पूर्ण झालं पाहिजे टाइमलाईन. आणि मला एक असंही वाटतं म्हणजे आत्ताचे जे आपण म्हणतोय की आपले पण आता जे इन्स्पिरेशनल पॉईंट जे आहेत क्राईम मधले ते आपण म्हणजे हिंदीतलेच म्हणतोय किंवा इंग्रजीतले म्हणतोय, मराठीतले असे नाहीच आहेत ऑलमोस्ट, किंवा अगदी बोटावर मोजण्या इतकेत. त्याचं कारण पण असं होतं की तशा गोष्टी नव्हत्या. पण आणि व्हायचं असं की हिंदी त्याचा इतका भडीमार करत होता की परत आपणच त्याच्यावर नको करायला बाबा, असं एक साधारण तसं होतं. म्हणून आपण बघतोय तसं की हिंदी चित्रपटांमध्ये जो विषय सतत तो मांडला गेला, पोलीस ऑफिसर आणि हे, की त्याकडे मराठी गेले नाही. आणि मग म्हणून मला असं वाटतं की आता ते जे OTT प्लॅटफॉर्म येत आहेत किंवा आता जी चांगल्या क्राईमची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे मराठीतला म्हणजे रिजनल पण चांगला कंटेंट क्राईमचा निर्माण होईल असं मला वाटतं. आणि त्या दिशेने तुम्ही दोघंही काम करताय. त्यामुळे स्टोरीटेलच्या माध्यमातून आता आपण खूप चांगल्या नवीन क्राईम सिरीज आणतोय. तर तेच त्यामुळे मग तुम्ही म्हणजे आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही आता असे एवढे वयोवृद्ध वगैरे नाही आहात की मार्गदर्शन काय कराल नवीन लेखकांना वगैरे, पण म्हणतात ना की कलिग म्हणून तुम्ही लेखकांना काय सांगाल मग या आपल्या म्हणजे शेवटच्या आपण टप्प्याकडे आलेलो आहे कार्यक्रमाच्या. मी तुला जसं मगाशी म्हटलं तसंच की गोष्ट सांगण्याची जी तुमची अर्ज आहे ना त्याच्याशी तुम्ही ऑनेस्ट राहा. आणि तुम्हाला जर असं वाटलं की तो आपण क्राईमच्याच अनुषंगाने बोलू की हा पर्टिक्युलर क्राईम आहे आणि हे मला मांडावं असं वाटतंय तर ते तेवढ्याच इंटेन्सिटीने शेवटपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करा. मग ती इंटेन्सिटी तुम्ही एकदा जपलीत मग तुम्हाला पात्र सापडतील, तुम्हाला हळूहळू सबप्लॉट्स त्याच्यातले लक्षात येतील, धाग्यांनी ते कसं गुंफायचं हे सगळं समजेल. पण मला वाटतं गोष्ट मला सांगायची किंवा आता ऑडिओच्या केसमध्ये गोष्ट मला ऐकवायची ही मला वाटतं खूप निर्णायक आहे. म्हणजे ते सूत्र जरी नवीन लेखकांनी सांभाळलं तरी सुद्धा बऱ्याच फॅसिनेटिंग गोष्टी येऊ शकतील. बरं निरंजन, मला असं वाटतं की ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नवीन लेखक काय का मी पण हे, आणि तुम्ही व्हिजिलंट किती आहात. म्हणजे रोजचा पेपर जरी वाचला ना तरी तुला 2-3 नवीन क्राईमच्या रोज बातम्या तुला दिसतात आणि त्यातली बऱ्याच अशा असतात की ज्या तू अडॉप्ट करू शकतोस. म्हणजे त्या इतक्या फॅसिनेटिंग असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या इतक्या फॅसिनेटिंग असतात की अरे असं कसं काय होऊ शकतं, असं कसं काय कोणी कोणाला मारू शकतं किंवा असं कसं काय गुन्हा होऊ शकतो. सो मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या ह्याच्यातनं सतत आपण जर आपल्या डोक्याला खाद्य देत राहिलो मेंदूला तर त्यातूनच गोष्ट फुलते. म्हणजे असं नसतं, एक असं म्हणतात की प्युअर फिक्शन असं काहीच नसतं. बरोबर, ते आपल्या जगण्यातनंच आलेलं असतं. बरोबर बरोबर बरोबर. ग्रेट, खूप छान वाटलं ॲक्च्युली. आणि आपण क्राईम या विषयावरती बोललोय आणि खूप साऱ्या नवीन क्राईमच्या गोष्टी आपण घेऊन पण येत आहोत 2021 मध्ये. त्यामुळे तुम्ही बघत राहा
अशाच वेगवेगळ्या लेखकांबरोबर आणि वेगवेगळ्या नॅरेटर्स बरोबर, वेगवेगळ्या कलाकारांबरोबर आम्ही आज दिवसभरात येत आहोत. त्यामुळे ऐकू आनंदे, ऐकत राहा. नमस्कार. स्टोरी टेलच्या ऐकू आनंदे या कार्यक्रमात आज मी या ठिकाणी आलेलो आहे. लेखन कसं करावं याबाबत यांनी मला बोलवलेलं आहे. आता मला माहीत नाही मी काय बोलेल पुढे ते, तर ऐकूयात. ऐकू आनंद आहे. मी लेखक आहे आणि कथा, कादंबऱ्या वगैरे असं बरंच काही काही लिहित असतो. ॲक्च्युली मी एका खेडेगावातला, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एक दौंड तालुका म्हणून आहे आणि दौंड तालुक्यात एक पिंपळगाव म्हणून आहे, त्या गावातलं मी. तर आम्हा गावाकडच्या मुलांची बोंब काय होती, आम्हाला नेमकं काय करायचं नाही माहीत नसतं. तशीच माझी बोंब झाली होती. मला लिहायला आवडायचं आणि मी 10वीपर्यंत शाळा केली. 10वीपर्यंत कशी शाळा केली आणि त्यानंतर माझा पुण्यातल्या SP कॉलेजमध्ये नंबर लागला. SP कॉलेजमध्ये नंबर लागला आणि तिथलं वातावरण पाहून मला आधीच टेन्शन आलेलं की आता असल्या एवढ्या मोठ्या आणि एवढ्या सुंदर सुंदर पोरींच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपला कसा निभावं लागणार. कारण एकतर गावाकडे कधी जीन्सवाली पोरगी पाहिली नव्हती. अशा वेळी SP कॉलेजमधल्या सगळ्या जीन्सवाल्या पोरी पाहून वगैरे असं टेन्शन आलं होतं की आपल्याला नक्की करायचं आहे काय. पण तरी केलं ॲडजस्ट, कसं बसं कॉलेज कंप्लीट केलं. पण मला मुळात हे माहीत नव्हतं की मला करायचं आहे काय. त्यावेळी मला लिहायला आवडत होतं आणि मला असं वाटलं की लिहिणं म्हणजे जर्नलिझम. आणि मग मी जर्नलिझमला ॲडमिशन घेण्यासाठी ट्राय केला. रानडे इन्स्टिट्यूट म्हणून आहे पुण्यामध्ये. तर तिथं मी त्यांची एंट्रन्स वगैरे असते, तो फॉर्म वगैरे भरला आणि तिथं ते एंट्रन्समध्येच फेल झालो. जेड ब्रिजवर जाऊन रडत बसलेलो. एक तर गर्लफ्रेंड नव्हती त्यामुळे एकटाच रडत बसलो होतो. आणि मग परत असं वाटलं की आपण काही डिग्रीच्या एंट्रन्समध्ये फेल झालो आहे, डिप्लोमाचा आहे ऑप्शन. म्हणून मग मी तिथे डिप्लोमाला गेलो आणि त्याच्यात पास झालो मी आणि तिथे मला ॲडमिशन मिळालं. आणि मग मला असं वाटलं की लेखन म्हणजे जर्नलिझम. आणि मग मी तिथं डिप्लोमा केला. त्यानंतर मी कुठला पेपर, लोकमतला जॉईन झालो. लोकमतमध्ये 1 वर्ष काम केलं. मग पुढारीमध्ये काम केलं. मग मी डिग्री केली जर्नलिझमचीच. तोपर्यंत मला कळालं नव्हतं की लेखन आणि जर्नलिझम लांब लांबच्या गोष्टी आहेत. डिग्री पण केली. मग मी सकाळ पेपरला जॉईन झालो आणि तिथेही लेखन करत होतो. आणि तरीसुद्धा आपल्या मनाची जी भूक असते लेखनाची ती माझी भरत नव्हती. मला कळत नव्हतं की मी लिहितोय म्हणजे योग्य करतोय की काय. आणि मग मी एक लिहायला घेतलं, असंच लिहायचं म्हणून. आणि मग एक कादंबरीच लिहून झाली माझ्या हातनं. कशी झाली मलाही कळतच नव्हतं ते, पण झाली. कादंबरी लिहून झाली. त्या कादंबरीचं नाव होतं सूर्याची सावली. आणि त्या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. मग मला कळालं की नितीन, लेखन, जर्नलिझम या खूप लांबच्या गोष्टी आहेत. तुला लेखन आवडत असेल तर तू लेखनच केलं पाहिजे. मग ते कथा संग्रह, कथा, कादंबऱ्या वगैरे याकडे वळालं पाहिजे. पण मला पिक्चर माहीत नव्हतं की लिहायचं आहे पण पुढं काय. कारण ऑलरेडी एक कादंबरी काढली होती. त्या दरम्यान स्टोरी टेल, माझा मित्र होता सकाळमध्ये, आम्ही सोबत होतो, सुकीर्त म्हणून, तो स्टोरी टेलला जॉईन झाला होता. त्याचा मला फोन आला की अरे तुला अवॉर्ड मिळाला त्याबद्दल अभिनंदन वगैरे. सगळेच करत होते, तसा त्यांनी फोन केला असं मला वाटलं. आणि म्हटलं बोल ना. तर तो म्हटला की अरे तुला ऑडिओ बुक लिहिता येईल का. बोंबलायला पहिलं प्रिंट बुक लिहिलं होतं, ते ऑडिओ बुकचा काही संबंधच नाही ना. म्हटलं नाही बाबा मला माहीत नाही. तो म्हटलं आपण भेटूयात का, तुझ्याकडे गोष्ट आहे का. हा म्हटलं काहीतरी ऑप्शन सापडतो. म्हटलं गोष्ट आहे, भेट म्हटलं. तो म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दोघं भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की अरे स्टोरी टेल म्हणून एक कंपनी आहे ऑडिओ बुकची. तर ते ऑडिओ बुक लिहितात. तर ते लिहितात म्हणजे ऑडिओ बुक वगैरे ते पब्लिश करतात. तो तू आहेस का इंटरेस्टेड, तुझ्याकडे आहे का गोष्ट. म्हटलं आहे. मग म्हटलं सांग काय. मग मी त्याला सांगितलं. म्हटलं सोंग म्हणून एक माझ्याकडं कन्सेप्ट आहे. आणि तो म्हटलं ठीक आहे, मला पिच करशील का, लिहून देशील का. काही कळत नव्हतं. पिच करणं म्हणजे काय हेच मला कळत नव्हतं. तो म्हटला अरे म्हणजे थोडासा पॅराग्राफ लिहून दे, कशी असेल 2 पानांची वगैरे. म्हटलं ठीक आहे. मी त्याला लिहून दिली आणि त्याला ती आवडली. म्हणजे मला असं वाटलं की आपण योग्य ट्रॅकवर आहोत आता. त्याला ती आवडली आणि तो मला म्हटला की घे लिहायला हे. आणि मग कसं लिहायचं, तो म्हटला की लिहायचं असं की ते ऐकायला आवडलं पाहिजे. वाचण्याचा विषय नाही, हा ऐकण्याचा आहे. पहिलंच पुस्तक लिहिलं होतं मी, जे लिहिलं होतं वाचणाऱ्यांसाठी. दुसरं पुस्तक लिहायचं होतं ऐकणाऱ्यांसाठी. तर अशा प्रकारे ते सोंग झालं. त्यानंतर मग मी त्याला पेटलेलं मोरपीसची कन्सेप्ट दिली. मग तो म्हटला की हे पण छान आहे, मग ते पण लिहायला घे. मग फायनली मला वाटलं की आता आपल्याला योग्य ट्रॅक मिळालेला आहे, आपण जॉब सोडून द्यावा. मी बायकोला विचारलं, म्हटलं अगं मला लेखन आवडतं आणि लेखनासाठी छान मला प्लॅटफॉर्म मिळतोय, तर मी जॉब सोडू का. 3.5 लाखाचं कर्ज होतं त्यावेळी माझ्या डोक्यावर. बायको म्हणले नितीन कर्ज आहे तुझ्या डोक्यावर, होईल काय मॅनेज, अजून मी जॉबला नाही आहे.
थोडा विचार केला, म्हटलं होईल मॅनेज, पण मला यार हे जॉब नकोय, मला आता लिहायचंय, मला सुटायचंय, दे सोडून. म्हणले काय होईल ते होईल बघू. 3.5 लाखाचं कर्ज असताना जॉब सोडून दिला आणि स्टोरी टेलसाठी लेखन चालू केलं. मग स्टोरी टेलकडनं येणारे पैसे, छोट्या मोठ्या लेखनातून येणारे पैसे, असे पैसे करून ते जॉब सोडून दिला आणि जर्नलिझमला गुड बाय केलं. अशा प्रकारे जर्नलिझम थांबलं. त्यानंतर मला असं वाटलं की आता स्टोरी टेलवाले म्हणजे काय आपल्या हक्काचेच झाले, काही लिहून द्या, काही लिहून द्या. अजिबात नाही. सोंग लिहिलं, पेटलेलं मोरपीस लिहिलं आणि मला इतका कॉन्फिडन्स आला होता की आपण लिहून दिलं की स्टोरी टेलवाले डन करतात. मर्डेल लिहून दिलं. त्यांचं अपेक्षित होतं की यार नितीन तू इंटरेस्टिंग लिहितोय, मर्डर म्हणजे एखादी अशी स्टोरी आहे का की नाही का अशी लफडी बिफडी. अरे म्हटलं माझ्या गावातली लई लफडी आहेत म्हटलं, म्हणजे मी स्वतः त्यातला नायक होऊ शकतो एवढी लफडी आहेत. तर म्हटलं की लिहून दे की कन्सेप्ट आम्हाला. म्हटलं देतो लिहून दिली. त्यांना कन्सेप्ट आवडली आणि त्यांनी मला लिहायला लावलं. एक अख्खं पुस्तक लिहिलं 200 पानांचं. इमॅजिन, अख्खं पुस्तक लिहून मी स्टोरी टेल समोर ठेवलं. त्यांनी अख्खं पुस्तक वाचलं आणि अख्खं पुस्तक फेकून दिलं. म्हणजे एक अख्खी कादंबरी त्यांनी अक्षरशः फाडून टाकली. म्हटलं हे सँक्शन होणार नाही. म्हणजे मला क्षणभर असं वाटलं की चायला आपण देतो ते सँक्शन करतात, मग यांनी फाडलं कसं काय. त्यांनी समजून सांगितलं ऑडिओ बुक ही अशी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये 5 कॅरेक्टर असावेत. तुझ्या स्टोरीमध्ये टोटल 17 कॅरेक्टर आहेत. खूप गोंधळ होतोय, हे आम्ही एक्सेप्ट करू शकत नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्ही नाही एक्सेप्ट केलं, मी तुम्हाला दुसरं लिहून दाखवतो. अख्खं पुस्तक फाडून फेकून दिलं. पुन्हा अख्खी कादंबरी लिहिली मर्डेलची. म्हटलं आता ही डन होणार आहे आणि आपले पेशन्स संपलेले आहेत भाऊ, ही तुम्हाला डन करावेच लागणार. मला माहिती आहे तुम्ही एक्सेप्ट करता माझं लेखन. त्यांना दिलं, अख्खी कादंबरी लिहून दिली. 17 कॅरेक्टर होते, त्यातले 12 कॅरेक्टर काढून टाकले. फक्त 5 कॅरेक्टरची अख्खी कादंबरी लिहून दिली त्यांना. त्यांनी अख्खी वाचली आणि ते म्हटले कादंबरी इंटरेस्टिंग आहे पण प्रचंड विकृती याच्यामध्ये टाकलेली आहे तू. म्हणजे ॲक्च्युली मर्डेल म्हणजे मर्डर मिस्ट्री, की मग त्याच्यामध्ये ते खून आणि मग ते अमुक तमुक सगळं काय काय आलं. तुम्ही इतकं विकृत प्रकारे लिहिलं होतं, म्हणजे गळा कापला ना अमुक तमुक. हे म्हटलं विषय छान आहे पण एवढा वाईल्ड लेवलला आपण ते एक्सेप्ट करू शकत नाही. माझ्यासमोर त्यांनी दुसरी कादंबरी फेकून दिली. 2 कादंबऱ्या स्टोरी टेलने अक्षरशः फेकून दिल्या माझ्या. आणि मग मला कळालं की नाही, इथे फक्त चांगलंच द्यावं लागणार आहे. मग पुन्हा 3रा ड्राफ्ट लिहिला मी. फायनली तो ड्राफ्ट त्यांच्याकडनं ओके झाला. त्याच्यामध्ये 5 कॅरेक्टर आले, त्याच्यामध्ये थोडा सॉफ्टनेस आला, त्याच्यामध्ये बाकीचं ते बरंच काही काय आहे त्याच्यामध्ये, आणि तो फायनल झाला. तेव्हा म्हटलं की हुश. अशा प्रकारे म्हणजे आपण काही लिहिलं की सँक्शन होते, अशातलाही भाग नाही. मी स्वतः अनुभवलेलं आहे. प्रचंड माझ्यासुद्धा लेखनाची खूप वाईट पद्धतीने चिरफाड केलेली आहे. फक्त मी पूर्ण वेळ लेखन करतोय त्यामुळे मी तिथं जास्तीत जास्त लेखन करू शकतोय, बस एवढाच प्रश्न आहे. तर अशा प्रकारे मर्डेल ही कादंबरी कंप्लीट झाली. त्यानंतर अचानक खूप वेगवेगळ्या प्रकारचं लेखन येतच होतं. म्हणजे मर्डेलमध्ये तर बऱ्यापैकी बेड सीन आहेत, म्हणजे एक नवरा आणि 2 बायको, मग त्यांचा काय धिंगाणा वगैरे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये खूप गंमत होती. तर मला स्टोरी टेलकडनं विचारणं असं आलं की तू इरोटिक लिहू शकतो का. इरोटिक हा शब्दच मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला होता. इरोटिक म्हणजे काय. ते म्हणले अरे थोडं असं बोल्ड सेक्सी वगैरे लिहितं. हां म्हटलं लिहू शकतो म्हटलं मी. म्हटलं मग कर ना ट्राय. मग मी त्यांच्यासोबत गरम खादी, त्यानंतर अजून 1-2 इरोटिक लिहिलेल्या आहेत, नाते आणि संबंध, अशा इरोटिक लिहिल्या आणि त्याही स्टोरी टेलवर आल्या. म्हणजे मला अक्षरशः लोकांचे मेसेज यायला लागले की अरे भारी लिहिलं आहे, इंटरेस्टिंग लिहिलं आहे वगैरे. म्हणजे मुलींच्या सोडा पुरुषांचेच मेसेज यायचे की अरे भारी लिहितोय सा तू, की नाही का. म्हणजे मला असं दडपण यायचं की अरे काय चालू आहे हे. आणि ते झालं. आणि त्यानंतर अचानक डायरेक्ट युटर्न, की मला स्टोरी टेल मधनं असं विचारणं आलं की छोट्या मुलांच्या गोष्टी लिहू शकतो का. म्हटलं चालेल, मी ट्राय करेल. मी कधी केलेलं नाही. जसं इरोटिक कधी ट्राय केलं नव्हतं लिहिण्यासाठी, तसं छोट्या मुलांच्याही मी गोष्टी ट्राय करतो. आणि मी छोट्या मुलांच्या गोष्टी लिहिल्या. पण गंमत ही झाली की छोट्या मुलांच्या गोष्टी लिहिल्या, त्या स्टोरी टेलवर आल्या, पण मला लोकांचे असे फीडबॅक यायचे की तू छोट्या मुलांच्या गोष्टी लिहिल्या छान आहेत, पण आधी आम्ही ऐकतो आणि मग मुलांना ऐकवतो. म्हणजे लिटरली ही बोंब व्हायची. म्हणजे माझ्या बायकोने सुद्धा, मी बायकोला जेव्हा सांगितलं अगं मी अशी गोष्ट लिहिली आणि तू मुलाला ऐकवणार नाही, म्हणली आधी मी वाचणार, मी समजून घेणार आणि मग त्याला सांगणार. म्हणजे आपली जी इमेज होऊन जाते की हा घाणेरडच लिहितो, हा सेक्सिस्ट लिहितो, हा 2 अर्थीच लिहितो, ह्याचा इतका ठपका बसतो ना आपल्यावर की आपण चांगलं लिहिलं तरी लोक सहजासहजी विश्वास ठेवत नाही. हे मला बरोबर अनुभवता येतं फेसबुकवर जेव्हा मी काय लिहित असतो. मग
त्याच्यामध्ये सगळं असतं. त्याच्यामध्ये विनोद असतात, त्याच्यामध्ये 2 अर्थी असतात, त्याच्यामध्ये बोल्ड असतं, त्याच्यामध्ये इरोटिक असतं, त्याच्यामध्ये गंभीर, त्याच्यामध्ये सार्कॅस्टिक उपहासात्मक असतं, राजकीय, बरंच काही काही लिहित असतो. तर त्याच्यामध्ये लोक शोधत असतात की ह्याने 2 अर्थी लिहिलंय का, 2 अर्थी लिहिलंय का, असं तुमच्यावर ठपका पडून बसतो. पण मुळात कसं असतं माहिती आहे का, लेखन ही अशी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही कुठली चौकट नाही आखली पाहिजे. आणि मला तर असं वाटतं कुठलाही लेखकाने स्वतःला एक चौकट आखली नाही पाहिजे. जर तुम्ही ती चौकट आखली आणि तुम्ही त्या चौकटीत अडकला तर तुमचं पूर्णपणे लेखन अडकतं. तुम्ही मुक्तपणे उधळला पाहिजे. म्हणजे नदी जशी असते की जिकडे वाट फुटेल तिकडे निघत असते, तसं मला वाटतं लेखनाने चाललं पाहिजे की कॅनॉलसारखं असं एक ट्रॅक नाही ठरवलं पाहिजे, कुठेही निघालं पाहिजे लेखनाच्या दृष्टीने. तर अशा प्रकारे माझं लेखन चालू असतं. आणि हे सगळं येतं ते माझ्या गावातून म्हणा किंवा माझ्या मातीतून. कारण मी जे लहानाचा मोठा झालो ते पूर्णपणे खेडेगावात झालो आणि तिथंच माझी जडणघडण झाली अशा अर्थाने म्हणाल मी. कारण आत्तापर्यंत जेवढ्या काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्या प्रत्येक कादंबरीमध्ये माझा गाव डोकवत असतो, माझी गावाची माती डोकवत असते. आणि ती माझ्यामध्ये इतक्या पद्धतशीरपणे मुरलेली आहे आणि मी ती टिकवून ठेवली. बरेचदा कसं होतं, एखादा गावाकडचा मुलगा शहरामध्ये आला आणि शहराचा झगमगाट पाहून तो इथे मर्ज होण्याचा प्रयत्न करतो. मग तो 100% मर्ज झाला तर ठीक, बरेचदा असं होत नाही, पण तो मर्ज झाला तर ठीक, पण तरीसुद्धा जो गोंधळ होत असतो ना मग शब्दांचा, हाय का रे, हाय काच्या ऐवजी आहे का रे, आहे का म्हटलं की शहरी, आहे का म्हटलं की गावाकडचं, एका वाक्यात आहे का रे, दुसऱ्या वाक्यात आहे का रे, हे जे गोंधळ होतं ना त्यापेक्षा बेस्ट मला वाटतं आपली जी जगण्याची भाषा आहे ना ती आपल्या शब्दांची भाषा असायला हवी, ती आपल्या लेखनाची भाषा असायला हवी. त्यामुळं काय होतं, तुमचं लेखन जिवंत राहतं, तुमचं लेखन ॲप्रिशिएट होतं. मी आता फेसबुकवर पण जे लिहित असतो ना ते मला जे वाटलं त्या क्षणाला मी ते लिहिलेलं असतं. त्याला रंगवून नटवून थटवून ते प्रेझेंट केलं ना की आत्ताचा वाचक म्हणा किंवा आत्ताचे ऑडियन्स इतका प्रगल्भ आहे ना, तुम्ही ज्या पद्धतीने मांडता ना तो बरोबर तुम्हाला ओळखतो. तुम्ही जर ते मेकअप करून समोर आणला असेल ना तर ते पद्धतशीर तो वाचक ओळखतो की याला मेकअप केलेला आहे म्हणून. आत्ता मी एक लेटेस्ट एक कथासंग्रह लिहिला खुशबू म्हणून. तर त्या खुशबूमध्ये मुळात मी हेच केलं आहे की जी रियालिटी आहे ना ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मी बुधवार पेठेत गेलो, मी तिथल्या वेश्येसोबत गप्पा मारल्या, त्या वेश्येने मला त्या खोलीमध्ये बोलवलं. मी तिथे त्या खोलीमध्ये आज जाताना मला लिटरली जेव्हा माझी बायको लग्न करून आम्ही घरी आलो होतो ते असतं ना ते काय ते किक मारायचे असते त्या तांदळाच्या तांब्याला, मला तोच तांब्या आठवला जेव्हा मी त्या वेश्येच्या खोलीमध्ये एंटर करत होतो. आहे तसं मी लिहिलं. आणि त्याच्यानंतर त्या वेश्येसोबत खोलीमध्ये चर्चा करून म्हणजे तिला मी ॲक्च्युली हेच परत मी स्टोरी टेलकडे आलो. कारण त्यावेळी मी जेव्हा सोंग आणि पेटलेले मोरपीस या 2 कादंबऱ्या लिहित होतो ना तर त्याच्या संदर्भासाठी मला एका वेश्येशी बोलायचं होतं आणि एका मित्राने ओळख करून दिली होती. मी तिच्याकडे गेलो होतो. तर तिच्याकडे गेलो तर तिला तिचा कस्टमर, तिला तिचा बिझनेस पाहायचा आहे म्हणून ती म्हटली खोलीमध्येच आहे. आणि खोलीमध्ये गेलो आणि तिच्यासोबत एक 15-20 मिनिट बोलत बसलो. आणि ती म्हटली तू चहा पिणार का, म्हटलं पिणार. ते म्हटले आपण वरच्या फ्लोअरवर जाऊ आणि चहा पिऊ. म्हटलं हा ठीक आहे चल. फक्त ती म्हटली बाहेर पडला ना थोडं थकल्यासारखं दाखव. म्हटलं का, म्हटली बाबा माझा बिझनेस आहे, बाकीच्या बायावर लक्ष ठेवणे असतात. म्हटलं ठीक आहे. मी बाहेर आलो, ती पुढे चालत होती, मी तिच्या पाठीमागून असा कमरेवर हात ठेवून चालत होतो. ती मला म्हटली एवढी ॲक्टिंग नको करू, वाटत नाही तू एवढा थकत असशील म्हणून. आणि हे सगळं मी आहे तसं पुस्तकामध्ये लिहिलं. याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, तुमचा जो मेकअप असतो ना तो मेकअप राहत नाही, ती रियालिटी राहते. कारण हे सगळे वस्तुस्थिती असते. ज्यावेळी एखादा माणूस त्या वेश्येच्या खोलीतून बाहेर येतो तो थकलेलाच असतो, पण इतकाही थकलेला नसतो. पण मला माहीत नव्हतं, मी थकलोच नव्हतो ना, मी फक्त गप्पा मारल्या होत्या. मग तिथून तिच्यासोबत वरती गेलो, गप्पा मारत बसलो. आणि हे सगळं मी खुशबू पुस्तकामध्ये लिहिलं. जे तिच्यासोबत गप्पा मारल्या किंवा तिला जे अनुभवलं हे पुस्तकामध्ये लिहिलं. आणि तिच्यासोबत गप्पा मारून जे त्यांचं जीवन उलगडत गेलं ते मी पेटलेलं मोरपीस किंवा सोंग या कादंबऱ्यांसाठी मला त्याचा संदर्भ लाभला. अशा प्रकारे आपण जे जगतो, आपण जे वागतो ते सगळं आपल्या आतमध्ये मुरत असतं आणि जसंच्या तसं ते बाहेर पडलं तर ते लेखन होतं. मी आजवर सूर्याची सावली, सोंग, पुढचं सोंग, पेटलेलं मोरपीस भाग 1, पेटलेलं मोरपीस भाग 2 आणि मरडेला
अशा 6 कादंबऱ्या लिहिल्या. आणि त्यानंतर कल्पी म्हणून एक कथासंग्रह आहे आणि दुसरा आत्ता लिहिलेला खुशबू, अशा टोटल 8 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि या व्यतिरिक्त बाकीच्या छोट्या मोठ्या कथा वगैरे आहेतच सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी. तर मला बरेच लेखक विचारतात की एवढं लिहितो कसं काय आणि लिहायचं कसं, हे 2 विषय येतात. तर त्याच्यामध्ये परत आणखी एक टप्पा येतो की एवढा आवाका कसा असतो. म्हणजे कादंबरी म्हणजे त्याचं स्वरूप खूप व्यापक असतं. कथा मुळात काय होतं माहिती आहे का, माझं तर असं म्हणणं आहे एका टिंबाची सुद्धा कादंबरी असते, तुम्हाला ती समजून घ्यावी लागते. कादंबरी म्हणजे नॉट नेसेसरी एवढा मोठा ठोकळाचा असावा, नामुक्तमुक असं काही नसतं. मुळात त्याच्यामध्ये जो आशय आहे ना, त्याला किती महत्त्व तुम्ही देताय आणि तेवढंच महत्त्व वाचक देतोय का, याच्यावर त्याचा आराखडा ठरतो की ती कादंबरी आहे का आणि ती किती इंटरेस्टिंग आहे. तर अशा मी 6 कादंबऱ्या आणि 2 कथासंग्रह लिहिलेले आहेत. तर मला प्रश्न असा विचारला जातो की तू लिहितो कसं. तर माझं असं फ्रँकली स्पीकिंग आहे, म्हणजे म्हणणं आहे की आपण जे जगतो ना ते लिहिलं तर खऱ्या अर्थाने ते उमटतं. आता ज्या 6 कादंबऱ्या आहेत, ह्या 6च्या 6 कादंबऱ्या किंवा बाकीच्या 2 कथासंग्रह, या प्रत्येक कथासंग्रहातल्या प्रत्येक शब्दामध्ये नाही पण प्रत्येक पानावर मी स्वतःला शोधतो. म्हणजे ह्या 6 कादंबऱ्या आहेत, या 6च्या 6 कादंबऱ्यांमध्ये मला मी दिसतो. पहिली जी सूर्याची सावली कादंबरी लिहिलेली ना, ते लिटरली मी माझ्या स्वतःच्याच घरावर लिहिले की माझ्या घरामध्ये कशा प्रकारे अंधश्रद्धा होती, माझे वडील कशा प्रकारे अंधश्रद्धाळू होते, बॅकग्राऊंड कसं, आणि हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं. जेव्हा मी सोंग लिहिली, त्या सोंगमध्ये तो जो मुलगा आहे संजा म्हणून, तो संजा लिटरली साडी घालून गावाच्या यात्रेमध्ये नाचतो आणि मी स्वतः गावाच्या यात्रेमध्ये साडी घालून नाचलेलो आहे, बरोबर. त्यामुळं काय होतं, जेव्हा तुम्ही ते करताना मग ते फील केल्यावरच तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. म्हणजे मी अशी हाताची घडी घालून छान AC मध्ये बसलोय आणि असं काय म्हणतात त्याला, समोर एखादं वॉल पेंटिंग आहे त्याच्याकडे पाहून मी अमेरिकेचं नाही लिहू शकत. मला तिथं गेलं पाहिजे, तिथल्या लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. किंवा मी AC मध्ये बसून गावाकडच्या शेताचं नाही लिहू शकत, मला शेतात गेलं पाहिजे, तिथलं मला स्वतः ते कुदळ फावडं घेऊन शेतामध्ये उतरलं पाहिजे, तेव्हा मी शेतकऱ्यांच्या वेदना लिहू शकतो, त्याशिवाय लिहू शकत नाही. त्यामुळं माझं प्रत्येक लेखकाला तळमळीचं म्हणणं आहे की तुम्हाला जर लिहायचं असेल, निदान एक अनुभव म्हणून तरी ती कृती करायला हवी. असं नाही आहे की प्रत्येक कृती करावीच लागते. जर तुम्ही फील केली तरी सुद्धा ते तुम्हाला त्याच्या जागी तुम्ही स्वतःला शोधलं. म्हणजे आता समजा मला भिकाऱ्याचं लिहायचं, गरज नाही की मला स्वतःच भीक मागितली पाहिजे, पण मी भिकारी असतो तर माझे काय हाल झाले असते, हे जरी अगदी त्याच्याशी एकरूप होऊन तुम्ही अनुभवलं ना तरी सुद्धा होऊ शकतं. तसंच, कारण याचं उदाहरण मी देतो पेटलेलं मोरपीस बाबत. कारण पेटलेलं मोरपीस ही कादंबरी आहे 2 लेस्बियन मुलींची. लेस्बियन मुली, त्या दोघींची लव्ह स्टोरी, त्या दोघींचा प्रणय. माझा काही संबंधच नाही आहे, मी कसं अनुभवू शकतो एखाद्या मुलीला, म्हणजे मी मुलगी नाही होऊ शकत. पण ती लिटरली पेटलेलं मोरपीस लिहिताना मला स्वतःला असं फील व्हायचं की मी मुलगीच आहे. मग मी जर मुलगी असेल तर मुलीचे काही इमोशन्स असतील, हे इतके मला पद्धतशीर जाणवत होते आणि हे जाणवतात. आणि इव्हन मी तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही जेव्हा पेटलेलं मोरपीस ही कादंबरी ऐकता तेव्हा तुम्ही सुद्धा जेंडर विसरता, तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात हे विसरता. आणि त्या मुली, जी माधी आणि सोनी या ज्या मुली आहेत, त्या मुली तुम्ही स्वतःला अनुभवता. तसंच सेम याच्याबाबत, कशा सोंगच्या बाबतीत, सोंगच्या मध्ये एक हिजडा कॅरेक्टर आहे, तर तो इतका जेन्युइन आहे ना की आपल्याला नंतर आपण हिजडा आहोत असंच वाटतं. आणि मी जेव्हा लिहित होतो ना तेव्हा मला सुद्धा मी तो हिजडा आहे असंच वाटत होतं. एवढं जर तुम्ही एकरूप होत असाल तर तुमच्याकडनं ते होतं. एकरूप व्हायचं मी एक छान उदाहरण देऊ शकतो. मी इरोटिक लिहितो स्टोरीटेल सोबत. तर मी एकदा काय झालं, इरोटिक लिहित होतो घरामध्ये, दुपारची वेळ होती, दुपारची नाही 4-5 वाजताची वेळ होती, आणि मी इरोटिक लिहित होतो. आणि फुल छान असा प्रणय प्रसंग की त्याची ती हिरोईन आहे, ती बेडवर आहे, हा शर्ट काढतोय वगैरे, ती त्याला बोलवती, असं फुल धुंद होऊन पटपट टाईप करत होतो. आणि बायकोने दरवाजा उघडला आणि मी तिच्याकडे पाहिलं. ती म्हणली, तू इरोटिक लिहितोय ना? म्हटलं हा. मी जाते म्हणली परत शाळेत. म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या बॉडीमध्ये ते कॅरेक्टर सामावलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची पार्टनर आपल्या पार्टनरला व्यवस्थित ओळखत असते. तिने फक्त नजरेतनंच ओळखलं की हा गेलाय कामातनं, हा इरोटिक लिहितोय, आतमध्ये गेलंच नाही पाहिजे. इतकं ते व्यवस्थित तुमच्या आतमध्ये भिनलं पाहिजे. हे झालं कॅरेक्टरचं. वातावरणाचंही असंच असतं. मी पेटलेलं मोरपीसचा एक खूप मला प्रचंड आवडणारा प्रसंग म्हणजे माधी आणि सोनी ह्या दोघी
विहिरीच्या काठावर आहेत, मुसळधार पाऊस पडतोय, मक्याचं शेत आहे हिरवंगार, आभाळ पूर्ण काळं झालंय, मुसळधार म्हणजे प्रचंड पाऊस पडतोय धो. त्या दोघींनी एकमेकांना मिठी मारले, त्या किस करतायत आणि किस करता करता त्या विहिरीमध्ये स्वतःला झोकून देत आहेत. तर तो प्रसंग लिहित होतो, त्या वातावरण निर्मिती इतकी अशी करत होतो ना, मला डोळ्यासमोर असं वाटत होतं. आणि एका क्षणाला मी थांबलो आणि पटकन बाहेर जाऊन पाहिलं पाऊस पडतोय की काय. म्हणजे मला स्वतःला इतकं फील होत होतं की लिटरली पाऊस पडतोय. म्हणजे आपण एखाद्या कॅरेक्टरला खूप थंडी हे लिहित असतो ना, तेव्हा असं मलाच कुडकुड वाटायला पाहिजे, मला ती थंडी जाणवायला पाहिजे, तर ती 100% तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झाला. तुमच्या डोक्यावर एसी चालू आहे आणि तुम्ही समोरचा खूप उन्हामध्ये बसलाय, नाही होत. एसी चालू असून जर तुम्हाला घाम फुटला तर समोरचा कॅरेक्टर उन्हात बसला, हे इतकं पद्धतशीर मांडलेलं असताना तुम्ही, तर मला वाटतंय हे कॅरेक्टर, कुठलंही कॅरेक्टर असो, ते कॅरेक्टर जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये भिनवताना 100% ते परफेक्ट होतं. जो कोणी जे विचारतात मला की लेखनाची काय स्किल वगैरे, मला माहीत नाही, मी ते लेखनाचे स्किल वगैरे शिकलेलं नाही. जे शिकलो होतं ते जर्नलिझमचं शिकलो होतो, ते रस्ते खड्डे पडले ते ट्रॅफिक जाम झालं वगैरे. मला पुस्तकातलं लेखन एका शब्दाने मी शिकलेलं नाही. कादंबरी कशी लिहावी असे क्लास असतात, म्हणजे सॉरी चांगले ते शिकावेत, मला हरकत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ते जगावं कॅरेक्टर. तुम्हाला जे काही लिहायचं ते कॅरेक्टर तुम्ही जगावं, आणि तुमच्या जगण्यातनं आलेलं लेखन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 100% यशस्वी होता. तर झाला हा पार्ट लेखन कसावं असावं याचा. दुसरं, त्याचा आवाका किती असतो, मुळात काय होतं, किंवा स्पीड किती असावा असं तसं. मला असं वाटतं की जोपर्यंत माझा मूड आहे तोपर्यंत मी लिहिलं पाहिजे. आता गंमत असं होतं, गंमत अशी होती, काही जण मला म्हणतात की आम्ही टाईम लावून लिहितो, की मी रोज रात्री 11:30 बसतो आणि 3:30 वाजता उठतो. काय संबंध, म्हणजे आज माझी 11:30 बायकोबरोबर भांडणं झाली तर मी कसं काय लिहिला बसून, मी कसं काय लिहू शकतो. वेळेनुसार लेखन होत नाही, मूडनुसार लेखन होतं असं माझं म्हणणं आहे. प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, मी माझं सांगतो. माझं मूडनुसार लेखन होतं. म्हणजे मला अगदीच पहाटे 4 वाजता जागा आली आणि अचानक असं वाटलं अरे आपण लिहायला बसावं, मी लिहायला बसतो. 7 दिवस असं वाटतच नाही मला लॅपटॉपच उघडावं, मी लॅपटॉपच उघडत नाही. पण जेव्हा लिहायला बसतो तेव्हा ते छान होतं, कारण तुम्ही इथून आलेलं असतं, ते घड्याळानुसार लेखन नसतं असं माझं म्हणणं आहे, हृदयानुसार लेखन असतं. तर हे झालं लेखनाचा इंटरेस्ट. आणि हा जर इंटरेस्ट असेल ना तर त्याला लिमिटेशन नसतं. म्हणजे जेव्हा तुम्ही काळजातून लिहिताना ते तुम्ही 2 पानं लिहिली, 10 पानं लिहिली, 100 पाने, तुम्ही कितीही लिहू शकता, पण ते काळजातून यायला हवं. आणि तुम्ही काय म्हणतात त्याला, शब्द मर्यादा, पानांची संख्या वगैरे असलं लिहित बसलं तर ते अजिबात होत नाही. हे नंतरच्या टप्प्यात होतं. सुरुवातीला जेव्हा तुम्ही मनापासून लिहिता ना, मग तुम्हाला नंतर कळत जातं की आपला इंटरेस्ट इथपर्यंत जाणार आहे बरं का. आपण म्हणजे नंतर इतकं आपण स्वतःला इतकं त्याच्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवू शकतो ना. म्हणजे मुळात सुरुवातीला मोकळंच सोडलं पाहिजे सुरुवातीला, पण जेव्हा त्याची पूर्ण रूपरेषा तयार असते ना की बरोबर आपण त्या ठिकाणी थांबतो. अदरवाईज प्रत्येक पिक्चर 10 तासाचा झाला असता. असं नाही ना, आपल्याला 3 तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये समोरच्याला तेवढा एंटरटेनमेंट पण द्यायचं आहे, जो संदेश द्यायचा आहे तोही द्यायचा आहे. तर मला वाटतं की ही त्या लेखनाची प्रोसेस असू शकते. कोरोनामुळे भारत लॉकडाऊन झाला ना, तर त्या टायमिंगमध्ये पण प्रचंड मला लेखनाला संधी मिळालेली, कारण सगळं स्टेबल होतं. आणि मग असं वाटलं की ह्या लॉकडाऊनमध्ये आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. म्हणजे मी आधी जे म्हणलं, लेखकाने प्रत्येक गोष्टीवर लिहिलं पाहिजे. तर मला लॉकडाऊन दरम्यान मी अशीच एक पोस्ट लिहिली होती की आभाळातून सॅनिटायझर फवारणी वगैरे होणार, आणि ती प्रचंड व्हायरल झाली. आणि ते व्हायरल झाली, त्या शिव्या खाल्ल्या वगैरे, ते बाजूला राहिलं. पण त्या टायमिंगमध्ये असं वाटलं की एखादी फॅमिली इन केस पुण्यामध्ये आली आहे आणि लॉकडाऊन झाला, मग पुढं काय. मग माझं स्टोरी टेलचे जे सुकिर्त आहेत त्यांच्याशी बोलणं झालं की अरे माझ्याकडे अशी भारी स्टोरी आहे की एखादी फॅमिली पुण्यात आली आहे आणि ती अडकली आणि ते पूर्ण टिपिकल गावाकडची आहे, कारण मी माझी फॅमिली पाहतोय. तर तो म्हटला लिहू शकतो का, म्हटलं हा. तर त्याच्यामध्ये आम्ही चिखले फॅमिली ॲट होम क्वारंटाईन असं स्टोरी लिहिली, आणि भन्नाट ती सुद्धा प्रचंड चालली. आणि मग ती कोरोनाशीच रिलेटेड होती, त्यामुळं लोकांनी ती प्रचंड ऐकली, कारण प्रत्येक माणूस घरात अडकला होता. मग त्याच्यामध्ये तिचं एक मुलगी, तिचं लफडं आहे गावाकडे, ती इकडे अडकलेली आहे. मग तो एक माणूस आहे म्हातारा, आणि बरेच इतक्या कटकटी गावाकडच्या लोकांच्या प्रचंड कटकटी असतात जेव्हा ते शहरात येऊन राहतात. तर त्या प्रचंड कटकटी मांडल्या आणि त्या प्रचंड चांगल्या पद्धतीने गेल्या, पुढे सरकत गेल्या. तर आम्ही तो एक प्रयोग केलेला याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये.
तर मला वाटतं की या लॉकडाऊन नंतर खूप चांगला स्कोप मिळालेला आहे, प्रत्येक लेखकाला मिळालेला आहे. अर्थात त्याने तो स्वतःच्या चांगल्या चांगल्या स्टोरी समोर आणून तो डेव्हलप करायला हवा. या लॉकडाऊनमध्ये सगळे व्यवसाय ठप्प पडले होते, पण हे जे आहेत ना ऑनलाईन स्ट्रीमिंगचे, ते नेटफ्लिक्स, ॲमेझॉन किंवा आता हे स्टोरीटेल, प्रचंड यांनी स्कोप दिलेला आणि त्यांना तेवढा कंटेंट अपेक्षित आहे. जर आपल्याकडे तेवढा स्ट्रॉंग कंटेंट असेल, कारण आपण पाहतोय की या लॉकडाऊनच्या दरम्यान ते कंटेंटचे इतके बॉम्ब झाले होते, ते महाभारत आणि रामायण त्या परत रिपीट केल्या होत्या, एवढी कंटेंटची मारामार झाली होती. अशा वेळी जर आपल्यातले कुठल्याही लेखकाला वयाचं बंधन नसतं, त्याच्या ठिकाणाचं बंधन नसतं, त्याच्या धर्माचं, पंथाचं, जातीचं काही बंधन नसतं. लेखकांकडनं फक्त एवढं अपेक्षित असतं की त्याने स्ट्रॉंग कंटेंट प्रेझेंट करावा. हे जे आहेत ना सगळे एस्टॅब्लिश कंपनीज, स्टोरीटेलसुद्धा, यांनासुद्धा अपेक्षित हेच आहे की तुम्ही काय आहात आम्हाला घेणं देणं नाही, तुमचा स्ट्रॉंग कंटेंट आमच्याकडे प्रेझेंट करा. बस मी तेच करत आलेलो आहे. मला असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा करा. तुम्ही उद्या आला की मला हाकलून देतील तो विषय वेगळा, पण पहिल्या टप्प्यात माझं एवढं म्हणणं आहे, मला हाकललं तरी चालेल, पण तुमचा स्ट्रॉंग कंटेंट तिथं आला पाहिजे, कारण आत्तापर्यंत तिथं सगळं स्ट्रॉंग कंटेंटच आलेलं आहे. तर माझंही तुम्हाला हेच म्हणणं आहे की लिहित राहा आणि कुठेही लिहित राहा. म्हणजे असं नाही, नॉट नेसेसरी की तुम्ही फक्त पुस्तकच लिहिलं पाहिजे म्हणजे तुम्ही लेखक होता, अजिबात नाही. तुम्ही लिहिलं पाहिजे म्हणजे तुम्ही लेखक होता. मग तुम्ही ते फेसबुकवर लिहा, तुम्ही तुमच्या वहीत लिहा, तुम्ही ऑडिओ बुकसाठी लिहा, तुम्ही प्रिंट बुकसाठी, तुम्ही पिक्चर लिहा, नाटक लिहा, काही लिहा, पण तुम्ही लिहा. बऱ्याच लोकांचा असा समज होतो की आपलं पुस्तक नाही मग आपण लेखक नाही आहे. असं काही नसतं. जो फेसबुकवर लिहिणारे सुद्धा चांगले लेखक आहेत, पण काय होतं आहे की तो इतका भडीमार होतो, त्यामध्ये 100 टुकार लेखांमध्ये एक चांगला लेख पण वाहून जातो. तर तशी बोंबती. तर ज्यांना खरंच वाटतं की आपलं लेखन खूप चांगलं आहे, आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप चांगल्या कन्सेप्ट आहेत, तर त्यांनी यायला हवं. कारण इथून पुढचा काळ आहे ना खऱ्या अर्थाने लेखकांचा असणार आहे. 80च्या अगोदर, मला वाटतं 1980च्या अगोदर लेखकांना चांगलं मानधन मिळत होतं. 80 नंतर 2020 पर्यंत मला वाटत नाही जे एस्टॅब्लिश लेखक आहेत त्यांना मिळतं. माझ्यासारखे जे छोटे छोटे लेखक आहेत आपल्याला आजवर मिळत नव्हतं, पण आता इथून पुढं म्हणजे जसा मी जॉब सोडलाय, ऑब्व्हियसली जॉब त्याच बेसवर सोडला, पैसे मिळत आहेत म्हणून. तर मला वाटतंय आपण चांगलं लेखन केलं तर आपण उभे राहू शकतो. लेखकांना भरपूर पैसा मिळतो, पण तेवढा त्याची लायकी पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. आपण स्वतःलाच आयुष्यासमोर थांबून पाहिजे की खरंच माझी लायकी आहे का, मी चांगलं लिहू शकतो का. जर तुम्हाला उत्तर मिळालं ना तू चांगलं लिहू शकतो, जॉब सगळं सोडा, तुम्ही पैसे आरामात तुमच्या मागे येतील. तुम्ही लेखनाच्या मागे पळा, पैसे तुमच्या मागे येतील. माझा अनुभव सांगतोय. तर बस अजून काही मी जास्त बोलू शकत नाही. लिहा, सगळीकडे लिहित जा, फेसबुकवर लिहा आणि मनसोक्त शिव्या घाला. सगळ्यात मला सांगायचं चांगला मुद्दा म्हणजे की लेखकाला शिव्या घातल्या पाहिजेत. कारण काय होतं माहिती आहे का, लेखक म्हणजे त्याची इतकी कॉलर टाईट होती ना, मी लेखक आहे तुम्ही मला कसं, अजिबात नाही. लेखकाला शिव्या घालायचं, तो आपला हक्क असतो वाचक म्हणून. मलाही शिव्या घाला, मी फेसबुकवर काय लिहितो असतो, मी शिव्याही खातो, पण त्या पचवल्या पाहिजेत. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमचं लेखन सुधारलं पाहिजे तर तुमची शिव्या खाण्याची तयारी पाहिजे. आणि तुम्हाला वाटत असेल की त्या लेखकाचं लेखन सुधारलं पाहिजे तर तुमची त्याला शिव्या देण्याची तयारी पाहिजे. जो लेखक शिव्या खातो तो सुधारतो. धन्यवाद. हाय, मी सई तांबे. मी आज 2 माझ्या आवडत्या लेखिकांसोबत इकडे बसलेली आहे आणि आज आम्ही ऐकू आनंदे हा दिन स्टोरीटेल सोबत साजरा करतोय. ह्या दोघी लेखिका मराठी ओरिजिनलमधल्या मोठ्या नावाजलेल्या लेखिका आहेत. त्यांच्या सिरीज खूप ऐकल्या जातात, म्हणजे फिरंग आहे किंवा केस नंबर 001 आहे. आणि ह्याच्यामध्ये मेनली जी आहेत ती स्त्री पात्र आहेत. तर मला ह्या दोघींना आज भरपूर प्रश्न विचारायचे, गप्पा मारायच्यात की एकंदर स्त्रियांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, किंवा आजच्या मुलींना कशा पद्धतीचे चॅलेंजेस येतात किंवा त्यांचे प्रश्न काय आहेत. तर येस, गौरी पटवर्धन आणि सायली केदार, आपण आज इकडे मजा करणार आहोत. तर पहिला प्रश्न माझा तुम्हा दोघींसाठी असा आहे की तुम्ही जेव्हा तुमची ओरिजिनल लिहायला सुरुवात करता, आणि मी आत्तापर्यंत जितकं बघितलंय की तुमच्या ओरिजिनलमध्ये नेहमीच अतिशय दमदार स्त्री पात्र असतात आणि ती कॅरेक्टर आजच्या काळातली असतात. त्यांचे सगळे स्वभाव गुणविशेष हे आजच्या काळातले असतात. तर ही कशी काय तुम्ही डेव्हलप करायला सुरुवात करता, काय प्रोसेस असते तुमची? तू माझ्या पुरतं सांगायचं झालं तर मला
मला ना रडकी पिचलेली अशी स्त्री मला व्हिज्युअलाइजच करता येत नाही. मला दिसते ती अशीच दिसते की जी बिनधास्त आहे, जी तिचे डिसिजन्स घेते, तिचं आयुष्य तिच्या टर्म्सवरती जगते. म्हणजे आपण तिचा तो मधली जी जान्हवी आहे ती खरं म्हणजे अगदी अशी टिपिकल पळून जाऊन लग्न केलेली, आता संसार खांद्यावर पडलाच आहे तर तो रेटून देणारी अशी आहे. पण जेव्हा वेळ येते तेव्हा ती टफ आहे. आणि दुसऱ्या भागात आपण तिला सॉलिड टफ केली. म्हणजे कारण की मला असं वाटतं की मला म्हणजे माझ्या आजूबाजूला असलेली स्त्री किंवा मी जेव्हा स्वतःकडे बघते त्यावेळेला मला जे चित्र दिसतं, माझ्या आजूबाजूच्या माझ्या अनेक मैत्रिणी ज्या दिसतात आणि मुली जशा असाव्यात असं मला वाटतं, त्या मला वाटतं माझ्या गोष्टीत आपोआप येतात की म्हणजे अशी असावी तर मीरासारखी असावी. येस, असं थोडंसं तसं होतंच. म्हणजे फिमेल पात्र लिहायला घेतलं की आपल्यातला एक छोटासा अंश त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी अँगलमध्ये तो येतो. आणि बिईंग अ फिमेल मैत्रिणी असतात जास्ती जवळच्या आणि बिलॉंगिंग टू अ प्रिव्हिलेज फॅमिली, माझ्या ज्या आजूबाजूच्या मैत्रिणी आहेत किंवा नातेवाईकातल्या असतील, माझी नणंद असेल किंवा इतर जणी आहेत, त्या सगळ्या अशा तडफदारच आहेत, टफ आहेत आणि तसंच असावं. म्हणजे पूर्वीच्या काळातल्या पण ज्या बायका आहेत, हाऊसवाईफ असतील किंवा ज्या असतील ना, त्यांच्यात एक पण कुठेतरी ती एक टेंज असते की म्हणजे चान्स मिळाला तर त्या पण म्हणजे प्रत्येक बाईला ती धडाडी असते. प्रत्येक हाऊसवाईफ मध्ये असते, प्रत्येक आईत असते, प्रत्येक बायकोत असते. सो ती एक झलक प्रत्येकीत असते. सो ती बाहेर काढायला मला डेफिनेटली आवडतं, कारण तसं सगळ्यांनी असावं. म्हणजे ही म्हणाली तसं पिचल्या गेलेल्या स्त्रिया आणि खूप बघितल्यात आपण अशा. आणि कसं होतं की म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेला पुरुष स्त्रियांबद्दल लिहितो त्यावेळेला तो पुरुष जसा आहे तसा लिहितो आणि स्त्री जशी असावी असं वाटतं तसं लिहितो. तेच आम्ही लिहितो त्यावेळेला असं होतं की माझं सेंट्रल कॅरेक्टर हे आपोआप मुलीचं येतं, कारण मला नक्की माहितीये की मुलीच्या डोक्यात काय चालू असतं, पुरुषाच्या डोक्यात काय चालू असतं हे गेसवर्क आहे. त्याच्यावर माझं सेंट्रल कॅरेक्टर मी बेस नाही करू शकत. त्याच्यामुळे मुली जशा असतात खरोखर तशा लिखाणात येतात आणि पुरुष मात्र बाईला जसा असावा असा वाटतो तसा येतो असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे खूप नेमकेपणाने असं मलाही आत्ताच वाटतंय की कारण बरेच वेळा काय होतं की पुरुष जेव्हा लिहितात तेव्हा स्त्री काय वागली ते बघून तिच्या ऍक्शन्सचं ऑब्झर्वेशन ते लिहितात. पण तिने एखादी गोष्ट म्हणजे धडाडीने केली पण नसेल, पण तिच्या मनात ती करणं होतं का, तर ते बिईंग फिमेल ते आपण गेस करू शकतो की तिच्या मनात काय होतं. सो त्याची दुसरी बाजू दाखवता येते. आणि आणि दुसरं मला आणखीन एक असंही वाटतं की कसं होतं, आपण जेव्हा कॅरेक्टर्स डेव्हलप करतो त्यावेळेला कसं आहे की त्याचं कॅरेक्टर म्हटलं की त्याचं मेजर कॅरेक्टरिस्टिक कुठला असेल, सेकंडरी कुठला असेल, टर्शरी कुठला असेल आणि मग उरलेली ती कशी असेल जनरल, असं आपण ते जे बिल्डअप करतो त्यावेळेला जनरली त्याच्यामध्ये जे केलं जातं ती स्त्रीचं प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक हा सोज्वळ, सोशिक, सहनशील, सात्विक, सुशील, सांभाळून घेणारी, म्हणजे पहिली किरण जब से उगे वगैरे वगैरे अशी जी असते तशी आजच्या मुली नाही आहेत, किंवा निदान असू तरी नाही. म्हणजे ज्या आहेत त्या आहेत पण निदान असू नये त्यांनी. मग कसं असावं, प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक कसं असावं, तर एक स्वतंत्र बुद्धीचा चांगली कपॅसिटी असलेला माणूस, व्यक्ती, मग ती बाई असेल नाही तर पुरुष असेल, हा जसा असावा तशी ती कॅरेक्टर्स येतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ही जी चर्चा करतोय ह्याच्यामध्ये ही चर्चा आपण करतोय याचं कारण असं की ती स्त्री पात्र आहेत, ते फिमेल कॅरेक्टर्स आहेत, हे अशीच्या अशी कॅरेक्टरिस्टिक्स असलेले पुरुष कॅरेक्टर्स जे असतात ना ती आपण बघत सुद्धा नाही, कारण ते तसंच असतात. खरंय. हा पण त्याच्यातला एक गमतीचा भाग आहे. म्हणजे उद्या तुमचं एखादं कॅरेक्टर वाचून, म्हणजे समजा मीरा आहे किंवा श्रुती आहे किंवा अजून कुठले, तर ते वाचून असं वाटावं की अरे ह्या मीरासारखं व्हायचंय, असं जरी 10 मुलींना वाटलं आणि त्यांनी ऍटलिस्ट एक निर्णय जरी आपल्या आयुष्यातला स्वतःहून घेतला तरी म्हणजे मोठी गोष्ट आहे ती आपल्यासाठी. अगदीच. आणि प्रत्येक वेळेला धडाडीचं असणं म्हणजे कुठेतरी जाऊन लढाईच केली पाहिजे किंवा कोर्टात केसच लढली पाहिजे, किंवा आता कसं मी सगळ्या माझ्या घरातल्या लोकांवरती केसच ठोकते, असं करायची काहीही गरज नाही. एका भरल्या घरामध्ये डायनिंग टेबलवरती सगळे चहा पित असताना मला आता चहा नाहीये प्यायचा, मला कॉफी प्यायची, हे सांगायला पण तेवढंच करेज लागतं. सो तेवढं जरी एक अंश असेल तरी पण इनफ आहे.
पण आता आपण इतकं म्हणजे बोलतोय की काय काय होतं मुलींबद्दल किंवा स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या मुली असल्या पाहिजेत किंवा या काळात बऱ्यापैकी आहेत, पण पूर्वीच्या काळापासून आपण बघत आलो की नेहमीच मुलींसमोर काही ना काहीतरी प्रश्न होते, काही ना काहीतरी अडचणी होत्या. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या, टेक्नॉलॉजी आली, आपण पटकन एकमेकांपर्यंत पोहोचू शकतो किंवा आपल्याला स्वातंत्र्य आहे, निर्णय घेऊ शकतो. पण मुलींसमोरचे प्रश्न खरंच तेवढ्या मोठ्या प्रमाणात बदललेत असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की मुलींसमोरचे प्रश्न बदललेत अशा अर्थाने की आधीचे तिथेच आहेत आणि नवे ऍड झाले, म्हणजे कमी काही झालेलं नाहीये. म्हणजे आता मोबाईल आहे, जी मुलगी 11वीत असल्यापासून मोबाईल वापरते, तिने लग्न झाल्याच्या नंतर तो मोबाईल किती वेळ वापरायचा हे तिचे सासरचे लोक ठरवतात. किंवा लग्न व्हायच्या आधी सुद्धा, म्हणजे आपलं लग्न झाल्यावर ते प्रॉब्लेम्स किंवा अडचणी ज्या असतात ते म्हणजे काय मल्टीफोल्ड वाढतात, म्हणून आपण त्याबद्दल जास्त बोलतो. पण लग्न व्हायच्या आधी सुद्धा 10 नंतर मुलींनी मोबाईल वापरणं हे बरं नाही समजलं जातं. म्हणजे लक्ष ठेवतात कोणाशी रात्री उशिरा. म्हणजे मुद्दा असा आहे ना की तुम्ही मुलाला रात्री 1 वाजेपर्यंत कट्ट्यावर जाऊ देता, मुलीला जाऊ देत नाही. मग ती व्हर्च्युअल कट्ट्यावर जायचा प्रयत्न करते, तेही तुम्ही तिला करू देत नाही. खरं. म्हणजे मला असं वाटतं की ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स काही जे जास्त टोकदार झालेत ना, ते म्हणजे स्वातंत्र्य असं दिसतं ग, पण मिळत नाही. ते फार मला असं क्रूर वाटतो तो प्रकार की मोबाईल आहे, डेटा आहे, पण मिळणार नाही. मुलींना हे सगळे प्रॉब्लेम जाणवलेत, पण अजून त्याचं काय करायचं हे सापडत नाहीये. तर हा त्रास अजून मोठा आहे, कारण आपल्याला प्रॉब्लेम माहित असणं आणि तो सॉल्व्ह न करता येणं हा अजून मोठा त्रास आहे. आणि म्हणजे आता आम्ही लग्न या प्रकारात जे बघतो, म्हणजे काम ऍक्च्युअल फील्डवरती करताना, त्याच्यामध्ये ना एक खूप मोठी रेंज, म्हणजे कसं माहितीये का, ऍक्च्युअली सुखी असलेले, आनंदात असलेली कपल्स किंवा संसार ही एक कॅटेगरी असते. आउटराईट न जमणारे कपल्स किंवा संसार ही दुसरी कॅटेगरी. नवरा मारतोच, व्यसनीच आहे किंवा काय असे एक्स्ट्रीम काहीतरी असतात, ती दुसरी कॅटेगरी असते. मधला एक खूप मोठा एरिया असा आहे, ते फक्त इनकम्पॅटिबल असतात एकमेकांशी. त्यांच्यातलं कोणीच वाईट नसतं, काहीही मेजर प्रॉब्लेम नसतो, पण त्यांच्या संसाराचं एकदम इन शॉर्ट काय असतं माहितीये, ते ना तोडून टाकावं इतकं वाईट नसतं आणि पुल ऑन करावं इतकं बरं नसतं. आणि ह्याच्यात ना फार लोक मरतात, वाट लागते अक्षरशः. म्हणजे ते मुलगी किंवा मुलगा जरी ते जर म्हणाले ना की हे रिलेशन मला कंटिन्यू नाही करायचं, तर साहजिकच आजूबाजूचे विचारतात की का तोडायचं, तर त्याच्याकडे पुरेसं कारण नसतं ते तोडायला. किंवा त्यांच्यासाठी ते पुरेसं असलं तरी ते समाजाला आणि आजूबाजूच्यांना पुरेसं वाटतं, कारण त्याचा स्टिग्मा खूप आहे. आता कमी झालाय थोडा, म्हणजे डिव्होर्स प्रकाराचा स्टिग्मा आता थोडा निदान शहरी भागात प्रत्येकाला जाऊन सांगू शकत नाही ना की हा प्रॉब्लेम होता, पण ऍज अ थर्ड पर्सन प्रत्येकाला असं वाटतं चांगलं तर चाललं होतं त्यांचं, त्याच्यामुळे हा स्ट्रगल एक वेगळ्याच लेवलचा स्ट्रगल आहे. आणि पण आता म्हणजे लग्नाबद्दल बोलतोय, पण लग्नाच्या आधीच्या स्टेजवर पण मला वाटतं खूप अशा गोष्टी येतात की जिकडे तुम्हाला मुलगी म्हणून दरवेळी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे तुम्हाला रात्री 12 वाजता एखाद्या आकाश दर्शनाला जायचंय किंवा अजून कुठे एकट्याने मला मित्रांसोबत आज कॉलेजमध्येच रात्री 1 वाजेपर्यंत गप्पा मारत थांबायचंय, तर ह्याला पण तुम्हाला सगळीकडे स्पष्टीकरण द्यावी लागतात. म्हणजे जरी तुम्ही प्रिव्हिलेज फॅमिलीतून असाल, गावाकडे वगैरे तर हे खूपच मर्यादित प्रमाणात स्वातंत्र्य मिळतं मुलींना. पण शहरामध्ये पण आज अशा किती मुली आहेत की ज्या हक्काने म्हणू शकतील की नाही, आम्ही मित्र सगळे गप्पा मारणार आहोत आणि मी रात्री उशिरा येते. तर मला नाही दिसत हे चित्र सगळीकडे. आणि त्याच्यामध्ये प्रिव्हिलेज म्हणजे आता माझ्या पर्टिक्युलरली फॅमिलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी सुपर प्रिव्हिलेज आहे. म्हणजे आमच्याकडे 3-4 पिढ्यांपासून लोक एक समान वागतात, म्हणजे पूर्ण ऍब्सोल्यूट इक्वालिटी मानणाऱ्या फॅमिलीत मी जन्माला आले. पण तरी सुद्धा त्यातली काळजी जी असते ती जेन्युइन असते आणि वेल फाउंडेड असते. खरं, ती तुम्ही म्हणजे उडवून नाही लावू शकत असं होतं. म्हणजे मग माझे जे मित्र असतात त्यांच्यावर ही ऑटोमॅटिकली जबाबदारी येऊन पडते की म्हणजे आम्ही जर उशिरापर्यंत बसलो तर आम्ही स्क्रिप्ट लिहित बसलो रात्री उशिरापर्यंत, तर मग कोणीतरी मला घरापर्यंत सोडून जायचं. मग एवढं हे करायला लागतं, त्यांना नाही एकमेकांना सोडायला जायला लागत, मला मात्र घरापर्यंत एस्कॉर्ट असं होतं. पण आता म्हणजे ह्याच्याशी भांडायचं हे मग मला वाटतं 2 लेवलवर करायला लागतं. म्हणजे त्याच्याबद्दल बोलतही राहायचं, बदलण्याचा प्रयत्नही करत राहायचा, पण ते बदललेलं नाहीये हे लक्षात ठेवून स्वतःची सेफ्टी मात्र सोडायची नाही. हो खरं.
आणि आपण आपल्या उदाहरणातून ते थोडं थोडं बदलण्याचा प्रयत्न करू शकतो. जसं तुम्ही तुमच्या वागण्यातून करताय किंवा तुम्ही तुमच्या कथांमधून करताय, तर मला ते खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे अगदी मिशन हिमालयामधली छोटी मुलगी असेल किंवा फिरंगमधली मोठी मुलगी असेल, पण त्यांच्यामध्ये म्हणजे जे धाडस आहे किंवा जिद्द आहे किंवा हे तुम्हाला दिसतं आणि ते कुठेतरी पोचतं लिस्नर पर्यंत मला वाटतं. तर हे जे जेव्हा तुम्ही मांडता अशा पद्धतीने, तेव्हा तुम्ही तुम्हाला आलेले चॅलेंजेस एक मुलगी म्हणून किंवा एक लेखिका म्हणून ते रिलेट करू शकता का त्याच्याशी? डेफिनेटली करू शकतो. म्हणजे स्वतःला आलेले चॅलेंजेस असतील किंवा कधीतरी कुणीतरी आपल्याशी गप्पा मारता मारता एखाद्या मैत्रिणीने काहीतरी एक वाक्य जस्ट सांगितलेलं असतं, ज्यातून आपल्याला जाणवतं की असं काहीसं तिच्या आयुष्यात चालू आहे किंवा कुठेतरी वाचलेलं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली रिलेट होतात. मला डेस्परेट हजबंड लिहिल्यानंतर ना मला बऱ्याच मुलींचे असे मेसेजेस आले होते की ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुझी पहिली कथा ऐकल्यानंतर मला जाऊन माझ्या नवऱ्याला सांगता आलं की माझ्या पण काहीतरी सेक्शुअल एक्सपेक्टेशन्स आहेत. सो ते ऐकून मला इतकं बरं वाटलं होतं. म्हणजे आपण ह्याच्यासाठी ऍक्च्युअली होती की फक्त मुलांच्या अपेक्षा नसतात, मुलींच्याही असतात आणि त्या सांगायला हव्यात. म्हणजे कारण सेक्स हा विषय तर आपल्याकडे इतका टॅबू आहे की मुलीने त्याच्यावर मोकळेपणाने बोलणं किंवा त्यांना काय हवंय हे सांगणं किंवा मला आवडत नाहीये तू जे करतोयस ते आणि तू हे असं कर असं म्हणणं, हे खूपच मोठी गोष्ट आहे. तर आम्हाला वाटलं की हे काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि मग ती पूर्ण प्रोसेसच इतकी छान होती की आम्ही अशी 5 कपल घेतली. 5 अशी लग्न आहेत की ज्यांच्यामध्ये सेक्शुअल लाईफ सोडल्यास बाकी सगळं उत्तम चालू आहे. पण सेक्स लाईफ मध्ये असं पण नाहीये की नवरा अगदीच आवडत नाही किंवा काय, फक्त जमून येत नाही. जे पाहिजे कम्पॅटेबिलिटी नाही एरियामध्ये ते आहेत, पण ती कम्युनिकेशनने सॉल्व्ह होऊ शकणार आहे अशी कम्पॅटेबिलिटी नाहीये. पण ते कम्युनिकेशन होऊ शकत नाहीये कारण मुलींना असं वाटतं की एकदम मी एक्सप्रेस तरी करायला नको किंवा माझंच काहीतरी चुकतंय. डायरेक्ट माझं चारित्र्यावरच वगैरे कशी काय बोलते एवढी मोठी. आणि अरेंज मॅरेज असेल तर काय सांगणार, म्हणजे अजूनच खूप झालं. म्हणजे पहिला प्रश्न हा येईल, तुला कसं कळलं, तू काय एक्सपिरियन्स केलाय? तिथून सुरू होतं. पण हे अशा पद्धतीचं लिखाण हे पण खूप माझ्या मते एक वेगळ्या पद्धतीचं पाऊल आहे टाकलेलं की यात म्हणजे आधी असं लिहिल्यावर लोक तुमच्याकडे ज्या नजरेने बघणार आहेत ती तयारी ठेवून तुम्ही हे लिहिताय. त्यामुळे मला हे पण खूप छान वाटतंय सायली की अशा पद्धतीचं तू लिहिलंस. तुझ्या घरी नाही का तुला काही अडचणी आल्या एक मुलगी म्हणून किंवा नॉर्मली हिने काय लिहिलंय किंवा अशा पद्धतीने तुझ्याकडे बघण्याची नजर बदलली घरच्यांची, असं वाटतं का? हो, डेफिनेटली बदलली. डेफिनेटली बदलली. म्हणजे माझे इतके आता नातेवाईक असे आहेत की ज्यांना त्यांच्या मुलांनी माझ्याबरोबर फारशा गप्पा न मारल्या की आनंद होतो, हिच्या बरोबर राहू नये वगैरे असे आहेत डेफिनेटली. माझ्या क्लोज फॅमिलीमध्ये म्हणावं तर माझी आई अत्यंत अनकम्फर्टेबल होती, अजूनही आहे. तिने पहिली 5 मिनिटं ऐकायचा प्रयत्न केला आणि तिने बंदच करून ठेवला आणि मला सांगितलं सॉरी माझ्याच्याने काही व्हायचं नाही. माझ्या बहिणीने ती आधी ऐकून तिला सांगितलं आई तू त्या वाट्याला जाऊच नकोस. पण आता मला थोडासा त्याच्यामधला प्लस पॉईंट असा होता की हे लिहिलंय मी माझ्या लग्नानंतर आणि माझी आई तितपत या विचारांची आहे. लग्नाच्या आधी तिने मला हे लिहायला परवानगीच दिली नसती, पण लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचा असा स्टँड होता की काय प्रॉब्लेम आहे, तुला जे वाटतं ते तू लिही, त्यात काय इश्यू आहे असं. म्हणजे मी त्याला असं परवानगी मागितली असं नाही, पण त्याला विचारलं होतं की मी सपोज एरोटिका लिहिली किंवा एखादी अडल्ट स्टोरी लिहिली ज्याच्यामध्ये एक्सप्लिसिट सेक्सच्या प्रसंगांचं वर्णन आहे विविध शब्द वापरून, तर तुला काय वाटेल? तो म्हणाला काही नाही, म्हणजे स्टोरी सारखी स्टोरी आहे. सो त्यांनी हा स्टँड घेतल्यामुळे माझ्या आईचं असं आहे की आता लग्न झालंय म्हटल्यावरती आता तो जर का ओके तर आम्ही काय बोलणार. त्याचा मला फायदा झालाय. हे आता तू जे म्हणालीस ना की आईनी परवानगी दिली नसती, हे वाक्य जे हे आपण जे बोलतोय तेच आहे. म्हणजे आई का परवानगी दिली लिहिण्यासाठी, पण ते गृहीत असतं आपल्याकडे. मी भांडण केलं असतं हा एक पार्ट 2 आहे, पण करायची वेळ आली असती. मी तुझ्या इतकं रेडिकल नाही लिहिलेलं, पण आमच्याकडे किस्सा उलटा आहे. म्हणजे एकतर लिखाणाच्या बाबतीत आई वडिलांकडनं तसं ते काही इनपुट्स देतील असं नाहीये. म्हणजे ते दोघं तसे लिहिणारे नव्हेत, वाचतील त्याच्यावर मत सांगतील वगैरे असं आहे. नवरा याच फील्ड मधला असल्यामुळे तो मला ऍक्च्युली असं सांगतो, अगं तुम्ही मोठ्या माणसांसाठी काहीतरी घाल त्याच्यामध्ये, का ऐकतील? हे बघ हे सगळं ना बायका उत्साहाने ऐकतील, तुम्हाला पुरुषांनी ऐकायला नकोय का, त्यांना इंटरेस्ट वाटेल असं काहीतरी ठेव त्याच्यामध्ये, असा उलटा फीडबॅक तो देतो. त्याच्यामुळे मी म्हटलं ना ते सुपर प्रिव्हिलेज असणं जे आहे ना ते अशा सेन्सनी आहे की खरं त्याला
असं तर वाटत नाहीच की हे काय लिहिलंय, पण हे इतकं कमी का लिहिलंय असं पण वाटू शकतं की म्हणजे काय म्हणतात त्याला, एक गोष्ट म्हणून किंवा पब्लिकसाठी, पब्लिकनी वाचावी असं वाटण्यासाठी त्याच्यात हे इन्ग्रेडियंट्स कमी आहेत असं तो ऍक्च्युली सांगतो. ओके. आपण ऍक्च्युली आता मुलींच्या प्रॉब्लेम्स बद्दल बोलतोय, पण ह्याला एक थोडासा वेगळा अँगल मला असा पण मांडावा असा वाटतो की आता मुलगी आहे म्हणून किंवा अनेक आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणी आहेत, मी मास कॉम केलेला आहे, सो मुलींना ना हेही प्रिव्हिलेज आहे की ते हवं ते करिअर चूज करू शकतात. माझे असे अनेक क्लासमेट्स आहेत की जे मुलं आहेत त्यामुळे या फील्डमध्ये ते स्ट्रगल करतात कारण त्यांची लग्न होत नाहीत, कारण त्यांचे स्टेबल इन्कम नाही. सो मुलींना हे प्रिव्हिलेज आहे. सो त्यांना ज्या मुली लग्नासाठी चूज करत आहेत त्या मुलींचा पण एक वेगळ्या प्रकारे दृष्टिकोन बदलायला हवाय. कारण जर का आपण इक्वलिटी नावाने जर का बोंबलत असू तर ती कमाईच्या बाबतीत आणि हा म्हणजे त्याला इव्हन लग्नाच्या ह्याच्यात पण अरेंज मॅरेज मध्ये पण जेव्हा मुली म्हणतात की मला सेटल्ड नवरा हवा, मला त्याचं घर पाहिजे, त्याची कार पाहिजे, त्याचं, तर हे पण अतिशय चुकीच्या पद्धतीने पॅट्रिआर्कीच गिरवणं आहे परत एकदा. 100% हे नकोच आपल्याला आता त्या अँगलनी काहीतरी करायला हवं, तशी आपल्याला एखादी गोष्ट करायला हवी. नक्कीच. पण म्हणजे हा मुद्दा आहेच ना की पॅट्रिआर्की काही फक्त बायकांना त्रास देत नाही, ती पुरुषांनाही तितकीच छळते. एक्झॅक्टली. स्टिरियोटाइप्स मोडा, म्हणजे हे बाई विरुद्ध पुरुष असं नाहीच. हे सगळ्यांनी एकमेकांकडे माणूस म्हणून बघावं, इथे आपल्याला न्यायचं. म्हणजे आपण जसं म्हणतो की अरे तो मुलगा 30 वर्षाचा आहे, मुलगी 27 वर्षाची आहे, मुलाला चहा पण करता येत नाही आणि तिला म्हणजे मोदकांपर्यंत सगळं मोदक ते मटण सगळं आलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा, याला काय अर्थ आहे? तसं सायली म्हणते ते उलट्या बाजूने पण खरं ना. बाई तू आता कमवायला लागलीस, तुझा बँक बॅलन्स किती, तुझ्या नावावर घर आहे का, तू नाही 2 व्हीलर घेतलेली स्वतःची आणि तू काय झालं सांगते तुझी 4 व्हीलर पाहिजे, फ्लॅट पाहिजे, असं ते असतं का? आणि मला असंही वाटतं म्हणजे तुझ्या मुद्द्याला जोडून की मुलींना असं वाटतं म्हणजे इतर वेळी त्यांना इक्वॅलिटी मान्य असते किंवा मला पाहिजे ते करिअर मी निवडणार, पण जेव्हा लग्नाची गोष्ट येते किंवा इतर गोष्टी येते तेव्हा आई वडील म्हणतात ना मग ठीक आहे, म्हणजे हे पण सोयीस्कर वाटतंय तर ह्याने जाऊ. ही जी पद्धत आहे ना हे मला पटत नाही. पण त्याच्यामध्ये मी तुला सांगते हा पर्टिक्युलरली प्रॉब्लेम काय माहितीये का, ज्या वेळेला अजूनही असं होतं की लग्न जेव्हा वर्कआउट होतं ना त्यावेळेला काहीच अडचण येत नाही. ते जर नाही वर्कआउट झालं तर काय, त्या मुलींनी अनेक ठिकाणी असं होतं की मुलींनी जर स्वतःच्या अकलेने लग्न ठरवलेलं असेल किंवा तिने त्याच्यात खूप मतं नोंदवलेली असतील तर सख्खे आई वडील सुद्धा असं म्हणतात तुझ्या डोक्याने केलंस ना मग बघ तुझं, आणि बघ तुझं तू करण्यासाठी तिला इक्विप मात्र केलेलं नसतं. खरं म्हणजे तिला लहानपणापासून निर्णय घेण्याची सवय लावलेली नसते, ते स्वातंत्र्य दिलेलं नसतं, तिला माहितीच नसतं डिसिजन्स कसे घ्यायचे आणि ते कसे निभवायचे स्वतःने घेतलेले. त्याच्यामुळे मग ती म्हणते की एवढा मोठा निर्णय मी घ्यायचा कसा, आणि तो जर बॅकफायर झाला तर मी काय करायचं. आणि मेन मला काय वाटतं आजच्या मुलींसोबत समोरचं जे चॅलेंज असं म्हणता येईल, मला असं दिसतं की मुलींसाठीच्या ना सपोर्ट सिस्टीमच समाजात तयार झालेल्या नाहीयेत अजूनही. म्हणजे जर मला वाटलं की आज माझा 5 वर्षाचा मुलगा आहे आणि मला आज रात्रीच्या लेट शोला जायचं एकटीने, माझ्याकडे कुठलंच डे केअर नाहीये जे माझ्या मुलाला रात्री 10 ते 1 सांभाळेल, किंवा मला आज वाटलं की मी कुठेतरी जावं आणि सोलो ट्रिपला जावं किंवा अजून काही करावं, तर पटापट त्याच्यासाठी एक मुलगी म्हणून माझी काही सिक्युरिटी असतं किंवा मला तो कॉन्फिडन्स येणं की मी कुठेही रात्री एकटीने जाऊ शकते असं नाही होत. तुम्हाला 10 व्यवधानं बाळगूनच तिकडे जावं लागतं आणि त्याच्यात अर्धा आनंद तुमचा संपतो. किंवा ज्या सिंगल मदर आहेत समाजातल्या, एकट्या मुलाला वाढवणं ही किती कठीण जबाबदारी आणि त्यांना काय आजूबाजूला रिसोर्सेस, अशा गोष्टी मला खूप वाटतात की सपोर्ट सिस्टीम निर्माण केल्या पाहिजेत आपण समाजामध्ये. 100% बरोबर आहे. पण तू आता जे म्हणतेस ना सोलो ट्रिपला जायचंय किंवा लेट नाईट शोला जायचंय, ह्या तरी खूप नंतरच्या गोष्टी. पण जी बाई स्वतःच घर चालवण्यासाठी तोच संसार चालवण्यासाठी 10 ते 6 नोकरी करते किंवा आता तर 10 ते 8 नोकऱ्या असतात, तिच्या घरचे सुद्धा तिच्याकडनं अपेक्षा अशी ठेवतात की तिने मग कर ना नोकरी, घरचं सगळं सांभाळून कर. घरचं सगळं सांभाळून म्हणजे पार पोळ्यांची कणिक भिजवण्यापासून काय उरलंय नाही उरलंय ते लक्ष ठेवण्यापासून, येताना किराणा आणण्यापासून, घरी आणल्यावर मुलाला जेवायला घालण्यापर्यंत सगळं. आणि त्याच्यामध्ये त्या 10 ते 8 या काळामध्ये घरातले जे लोक जितका वेळ तिच्या मुलाला सांभाळतात ते तिच्यावर उपकार केल्याच्या ह्याच्यात, म्हणजे नाव तो आमचं लावणार सासरचं, मुलगा नाव आमचं लावणार, नातू आमचा, पण आम्ही त्याला सांभाळतो ते सुनेवर उपकार म्हणतो असं. खरं तू सोलो ट्रिप म्हणालीस ते तर म्हणजे हाय लेवल गिल्ट आहे. सोलो ट्रिपला गेली. खरंच आहे. म्हणजे
आणि नवरा फोन करून सांगतो की मला उशीर होईल आज आम्ही बसतोय, एंड ऑफ मॅटर. आई जर कधी असं सांगितलं की आम्ही शॉपिंगला चाललोय, बसतोय तर विषयच नाही म्हणजे, पण आम्ही शॉपिंगला चाललोय, बरं शॉपिंगला चाललोय म्हणजे तो 9:30-10 पर्यंत ऑटोमॅटिकली संपणारा प्रोग्राम असतो की दुकानच बंद होतात. त्याच्यात सुद्धा अनेक ठिकाणी नवरे हे अगं मग त्याच्या खाण्याचं कसं, किचन मधलं काहीच माहिती नसतं. म्हणजे हे जे ना हे भयंकर वाटतं. पण त्याच्यात मी तुला सांगते म्हणजे आता हे सुद्धा मला काम ऍक्च्युअल फील्डवर जेव्हा आम्ही काम करतो संस्थेचं त्याच्यात दिसणारी गोष्ट आहे. एकदम क्लिअर कट डिव्हिजन आहे. जिथे एकत्र कुटुंब असतं तिथले नवरे ऑलमोस्ट घरात काही करत नाही, आणि जिथे दोघं राहतात तिथे जरा तरी बदल दिसतो. अनेक गोष्टी करतात, नाईलाज म्हणून करतात, जबाबदारी म्हणून करतात, आणि मुख्य म्हणजे त्या मुलांचे आईवडील जे असतात ना ते मध्ये मध्ये करत नाही. कारण म्हणजे असंही वाटायला वाव आहे की एकत्र कुटुंबातले जे नवरे असतात त्यांना कदाचित करायचंही असतं, पण त्यांना इतकं घरातनं हे करतात, टॉन्टिंग करतात की बायकोचा बैलच झालाय आणि हेच झालंय, कशाला पाहिजे, मी करते ना. आणि म्हणजे काही काम आता सांगितलं नवऱ्याला की कुणी म्हणजे तो काम करायच्या आधी 10 जण धावतात, मी करतो ना, राहू दे ना त्याला कशाला, असं ते राहतं. ऑन दी अदर हँड आधी एकत्र कुटुंबात असलेली कपल्स ज्या वेळेला वेगळी राहायला लागतात त्यावेळेला त्याच्यातले नवरे बदललेले दिसतात, आणि ते चित्र आशादायक आहे. अगदीच. म्हणजे मला ह्या नोटवर असं वाटतं की आपल्याला बदल तरी दिसतात. म्हणजे आता चॅलेंजेस तर अनेक दिसतात मुलींसोबत समोरची, आणि म्हणजे ते बोलायला बसलो तर आपल्याला अक्षरशः 2 दिवस काय 10 दिवस पुरणार नाहीये. पण ऍटलिस्ट काही आशादायी चित्र आहेत. आणि मला सगळ्यात एक चांगली गोष्ट अशी वाटते की हे चित्र तुमच्या कथातून आणि गोष्टींमधून तुम्ही समाजाच्या पुढे सतत देण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे सतत कुठेतरी एखादं आदर्श कॅरेक्टर उभं राहतं डोळ्यापुढे की आपण असं झालं पाहिजे. ऍटलिस्ट कोणाकडे तरी बघू शकतील मुली की मला असं व्हायचं. तर ते आपण करतो. तर ह्याचंही मला एक खूप छान समाधान वाटतंय. आणि ह्या सगळ्या ऐकू आनंदी दिनानिमित्त आपण ज्या काही भरपूर गप्पा मारल्यात आणि त्या गप्पा अशाच आपण चालू ठेवूया. आणि या गप्पातून मला वाटतं अजून चांगली पुस्तकं, अजून चांगली ऑडिओ बुक आपण तयार करू शकू. त्यामुळे थँक्यू सो मच आज गप्पा मारायला आल्याबद्दल, बोलवल्याबद्दल थँक्यू. येस.